नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन मेंटॉर ऑफिशियलच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण कंबाईन मेंटॉर ऑफिशियलच्या माध्यमातून वेगवेगळे इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहेत आणि त्याच्यातलाच हा पुढचा इनिशिएटिव्ह आहे कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2023. ओके, तर या प्रिलिम्समध्ये जे पॉलिटीचे प्रश्न आले होते तर त्या पॉलिटीच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ऑलरेडी आपण विश्लेषण आम्ही वाचलंय, आम्ही ते पाहिलंय, आम्ही त्या क्वेश्चन पेपर पण सोडवलेत, आता तुम्ही याच्यामध्ये वेगळं काय सांगताय. तर आपण नक्कीच हे जे लेक्चर आहे तर त्या विश्लेषणाच्या पलीकडे जाऊन त्याच्या पलीकडच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्याचं आज आपण चर्चा जी आहे तर या लेक्चरमध्ये करणार आहे. प्रिलिम्स 2023 मध्ये फक्त जे पॉलिटीचे प्रश्न आहेत हे लक्षात ठेवा, फक्त पॉलिटीच्या प्रश्नांबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर हे पॉलिटीचे प्रश्न जर का तुम्ही पाहिले तर याच्यावरती राजकीय विचारवंतावरती एक प्रश्न आला होता की जो आउट ऑफ द बॉक्स होता, म्हणजे ते कंबाईनला प्रश्न अपेक्षित नव्हता परंतु आयोगाने टाकला होता कारण तो राज्यसेवा मेन्सचा प्रश्न होता, तो आला होता. घटना निर्मितीच्या प्रक्रियेवरती 3 प्रश्न आलेले आहेत. मूलभूत हक्कावरती 1 प्रश्न आलेला आहे, DPSP वरती आहे, राज्य विधिमंडळ महाधिवक्ता असेल, केंद्र राज्याचे अधिकार विभागणी असेल, उच्च न्यायालय, निवडणूक आयोग, घटना दुरुस्ती आयोग आणि समित्या आणि पंचायत राज. आता पंचायत राज करताना फक्त तुम्हाला 73वी घटना दुरुस्ती करणंच अपेक्षित आहे, म्हणजे काय ग्राम प्रशासन, हे लक्षात ठेवा. ओके, 74वी घटना दुरुस्तीवरती प्रश्नच नाहीत आणि जर का तुम्हाला करायचीच असेल 74वी घटना दुरुस्ती तर फक्त वरवरचा भाग बघा, महानगरपालिकेशी संबंधित कायदे आणि त्याच्यातल्या झालेल्या सुधारणा. मग सगळ्याच महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेसाठी एकच कायदा आहे की वेगवेगळे कायदे आहेत, एवढंच करा, वरतीच करा. जास्त इन डिटेलमध्ये 74व्या घटना दुरुस्तीच्या बाबतीत जाण्याची गरज नाही. आता 2023ला त्यांनी 24 एप्रिल बरोबर या दिवसाबद्दल प्रश्न विचारलाय की काय म्हणून सेलिब्रेट केला जातो 24 एप्रिल. तर 24 एप्रिल जो आहे तर राष्ट्रीय पंचायत राज दिन, पुढे त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर हे लक्षात ठेवा. आता 24 एप्रिल म्हटल्यानंतर तुम्हाला या दिवसाची 2025 मधली थीम काय आहे ते माहीत पाहिजे. आपण जे म्हणतो ना आउट ऑफ द बॉक्स प्रश्न येतात तर ते आउट ऑफ द बॉक्स प्रश्न नाही आहेत, आपण थोडंसं फ्रेमच्या बाहेर जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. तर अशा 15 प्रश्नांचं विश्लेषणाच्या पलीकडचं विश्लेषण आज आपण करणार आहोत. कारण तुम्ही कुठेही मार्केटमध्ये जावा, एखादं चांगलं पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या बाहेर काय वाचण्याची गरज नाही पडत. आणि आत्ताच कंबाईन ग्रुप सी ची मेन्स जी झाली आहे 21 सप्टेंबरला, तर त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न जे आहेत तर ते रिपीट आहेत. म्हणजे कधी कधी आहे असा प्रश्न रिपीट झालाय, कधी कधी जे 3 राहिलेले ऑप्शन आहेत त्या ऑप्शनवरून प्रश्न बनलाय. त्याच्यामुळं PYQच्या विश्लेषणाची सुद्धा गरज आहे. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं की 2011 पासून 2020 पर्यंत, कधीपासून 2011 ते 2020 काय करायचंय, PYQचं अनालिसिस वाचायचंय. बरोबर, आपल्या PYQ पल्स पुस्तकातून वाचलं तरी काय प्रॉब्लेम नाहीये. आणि 2021 ते 2024 हे लक्षात ठेवा, 2021 ते 2024 ही जी 4 वर्ष आहेत तर आयोगाचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे, आयोगाच्याच वेळेत आयोगाप्रमाणेच वेळ लावून सोडवायचे, हे लक्षात ठेवा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की 2011 ते 2020 आयोगाचा ट्रेंड जरा वेगळा होता, 21 पासून 24 पर्यंत आयोगाचा ट्रेंड कसा बदललाय, प्रश्नाचा पॅटर्न कसा बदललाय, त्याप्रमाणे त्या प्रश्नाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सुद्धा बदललेला असायला पाहिजे. तर हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. ओके, चलो सुरुवात करूया. हां, तर हे आपलं पुस्तक आहे पॉलिटी PYQ पल्स. मागच्या 15 वर्षातील पॉलिटीच्या प्रश्नांचं 1 लाईन स्वरूपातली ही मांडणी आहे. मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेत हा जो पॅटर्न आहे तर तो नवाचा आहे. 3000+ प्रश्न आहेत, 1 लाईन स्वरूपात मांडलेले आहेत, 1 लाईनर नव्हे, हे लक्षात ठेवा. आता हे 1 लाईन काय आहे ते तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर तेच कळेल. म्हणजे अतिशय दर्जेदार पुस्तक बनवण्याचा एक माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि खूपच कमी दिवसात खूप चांगला रिस्पॉन्स तुम्ही दिलेला आहे, मिळालेला आहे, त्यासाठी तुमचे सर्वप्रथम आभार आणि धन्यवाद. ही तर MPSC पूर्व आणि मुख्य 2024 पर्यंतची MPSCची मुख्य, बरोबर. त्याच्यानंतर कंबाईन पूर्व आणि मुख्य, याचबरोबर ज्या काही डिपार्टमेंटल एक्झाम्स झालेल्या आहेत त्याच्या पूर्व आणि मुख्य, अशा सर्व परीक्षेतील 2011 ते 2025 पर्यंतचे पॉलिटीचे सर्व प्रश्न तुम्हाला या पुस्तकात एकत्रित स्वरूपात मांडलेले दिसतील. आता मी जे म्हटलं ना 1 लाईन, तर हे 1 लाईन काय आहे तर एकदा मार्केटमध्ये तुम्ही जा, पुस्तक पहा, चाळा जरा आणि मग ठरवा की हे 1 लाईन किती महत्त्वाचे आहेत ते. या पुस्तकातून 21 सप्टेंबरला जी ग्रुप सी ची जी मेन्स झाली होती तर त्या मेन्समध्ये
15 पैकी 15 प्रश्न ॲज इट इज आलेले आहेत. ते व्हिडिओ सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे, तुम्ही ते पाहू शकता. याचबरोबर काही QR कोड तुम्हाला दिलेले आहेत आणि या QR कोडच्या माध्यमातून तुम्ही पॉलिटीचे 200+ लेक्चर्स यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट पाहू शकता. हा अजून एक या पुस्तकाचा वेगळा बेनिफिट आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुस्तकात पाहायलाच मिळतील. तुमचं प्रेम फक्त असंच राहू द्या. आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या अगदी फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, चलो सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय. बघा प्रश्न काय म्हणतोय. महाधिवक्त्याबद्दल प्रश्न आहे. खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे असं त्यांनी म्हटलंय. आता महाधिवक्ता म्हटल्यानंतर आपण वाचले तो आपल्या चौकटीचाच भाग आहे, कारण ती एक संविधानिक संस्था आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, त्याच्यामुळे आपण वाचले. आता सर्वप्रथम ज्यावेळेस प्रश्न तुमचा असा स्क्रीनवरती येतो तर त्यावेळेस 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. काय लक्षात ठेवायचे असतात म्हणजे ज्यावेळेस तुमच्या हातात क्वेश्चन पेपर येईल त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी विचारले कोणाबद्दल, महाधिवक्त्याबद्दल, याला अंडरलाईन झालीच पाहिजे. आणि काय विचारले, असत्य विधान विचारलंय. या 2 शब्दांवरती प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा बदललेला असला पाहिजे. जर का इथं त्यांनी चुकून सत्य म्हटलं असतं तर प्रश्नाचं उत्तर वेगळं राहिलं असतं. त्याच्यामुळे मी जे वारंवार म्हणतो हे जे काही छोटे मोठे शब्द आहेत, सत्य, असत्य, बरोबर, चूक, चूक, अचूक, ह्या शब्दावरती लक्ष देत चला. आणि जर का तुम्हाला प्रश्न समजला नाहीये तर मी मुद्दाम इंग्लिशमध्ये दिलाय. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट द ॲडव्होकेट जनरल, हे लक्षात ठेवा. कारण ग्रुप सीच्या प्रिलिम्समध्ये आपण पाहिलंच असेल की त्यांनी क्वालिफिकेशनचं मराठी ट्रान्सलेशन जे आहे तर ते वर्णन असं केलं होतं. जर का तुम्हाला तुमचे मार्क्स जाऊ द्यायचे नसतील शब्दांमुळे तर थोडंसं जर का तुम्हाला मराठी शब्दांबद्दल डाऊट निर्माण झाले तर त्याचं इंग्लिश भाषांतर वाचण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि त्याच्यावरनं प्रश्न सुटतोय. कारण कलम 58 मध्ये राष्ट्रपतीची पात्रता आहे, नॉट वर्णन. म्हणजे त्यांनी क्वालिफिकेशनचं मराठी ट्रान्सलेशन वर्णन गेलंय, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं चुकू शकतं ते. आणि जर का कुठं असं वाटलंच की बाबा एखादा शब्द आपल्याला मराठी समजत नाही, मला वाटत नाही की कोणाला मराठी समजणार नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्यशास्त्राची परिभाषा ही थोडीशी वेगळी आहे. त्याच्यामुळे राज्यशास्त्रातला एखादा अवघड शब्द मराठीत पटकन समजणं खूप किचकट आहे. त्याच्यामुळे जर का त्याला दुसरा इंग्लिश शब्द जर का तुमच्या लक्षात आला तर तो तुम्हाला व्यवस्थितपणे समजू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं इंग्लिशकडेही पाहत चला. झालं 2 शब्द, एक महाधिवक्ता आहे आणि दुसरा आहे असत्य. त्याच्याबद्दल असत्य असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान वाचा. महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. आता सर्वप्रथम तुमच्या लक्षात आलं पाहिजे महाधिवक्ता जो आहे तर तो राज्याशी संबंधित आहे, स्टेटशी संबंधित आहे. मग त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतील का? बरं चला, तुम्हाला माहित नाही, थोड्या वेळ आपण असं करूया की हे वाक्य बरोबर पकडून चालू. पुढचं वाक्य वाचा. राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतील. काय म्हटलंय? राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवरती ते राज्य सरकारला सल्ला देतील. ओके, इथं राज्यपालाचं नाव आलंय बघा, आलं लक्षात, राज्यपाल आलंय. पुढचं विधान वाचा. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्य असलेली अशी इतर कर्तव्य ते पार पाडतील. पुन्हा एकदा इथं राज्यपाल आलंय, बरोबर. चौथं विधान वाचा. संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात. चला, हे कॉमन आहे. जर का ही मी म्हटलं असेल महाधिवक्ता ही एक संविधानिक संस्था आहे तर संविधानानं जी काही त्यांना कार्य दिलेली आहेत तर ती त्यांना पारच पाडावे लागणार आहे. त्याच्यामुळे चौथं विधान बरोबरच पकडून चालायचं, बरोबर. 2 ठिकाणी राज्यपाल आलंय, राज्याशी संबंधित आहे, त्याच्यामुळे राष्ट्रपती नेमणूक करतील का? थोडंसं लॉजिक लावा, तर ते करणार नाहीत. त्याच्यामुळं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे लक्षात ठेवा. हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. भारताचे राष्ट्रपती महाधिवक्त्याची नियुक्ती करत नाहीयेत तर राज्याचे राज्यपाल महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. हे लक्षात ठेवा. आलं लक्षात? समजलं? दॅट शीट. ओके, आता हा प्रश्न झाला. आता याच्यावरती प्रश्न बनू कसा शकतो भविष्यात ते बघा, इथं बदलतील. हे दुसरं जे विधान आहे ना, इथं काय म्हटलंय? राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवरती ते राज्य सरकारला सल्ला देतील, बरोबर. आता ते इथे एक शब्द बदलू शकतात. ते इथं म्हणतील राष्ट्रपतींनी. काय म्हणतील इथं? राष्ट्रपतींनी. झाला गोंधळ पुन्हा आपला. ज्यावेळेस इथं राज्यपालाच्या ऐवजी राष्ट्रपती शब्द येईल, नवीन प्रश्नच तयार झाला ना डायरेक्ट. आलं लक्षात? त्याच्यामुळे प्रश्न जे भविष्यात बनतील तर त्या अशा वाक्यांवरती प्रश्न बनतील. ओके, इथं राज्यपाल, इथं राष्ट्रपती टाकलं किंवा ते असे म्हणतील राष्ट्रपतींनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्य असलेली अशी इतर कर्तव्य ते पार पाडतात. ओके, कारण ही 2 विधानं जर का इथं संविधान म्हटलं असेल आणि इथं राष्ट्रपती म्हटलं असेल तर तुम्ही त्याला बरोबरच पकडून चालाल. जर का तुम्हाला माहित असेल की महाधिवक्ता हा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो तर मात्र मग तुम्हाला राष्ट्रपती काय येण्याचं कारणच नाहीये. आलं लक्षात? समजलं? भारताच्या राज्यघटनेतलं कलम 165 किती?
165 या कलमामध्ये महाधिवक्त्याची माहिती किंवा महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि 165 जे कलम आहे तर राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये येते, हे लक्षात ठेवा. ओके, भाग 6 मध्ये. याशिवाय कलम 177 आणि कलम 194 ओके, या 2 कलमांमध्ये ह्या महाधिवक्त्यांबद्दलची इतर तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 177 काय सांगते बघा, कलम 177 म्हणते राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्याला उपस्थित राहण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे, परंतु या महाधिवक्त्याला तिथं मतदान करता येत नाही, कारण तो राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो. ओके, 177 आणि कलम 194 मध्ये सुद्धा याच्या अधिकारांबद्दल तरतुदी ज्या आहेत तर त्या करण्यात आलेल्या आहेत. ओके, आता यालाच पॅरलल एक केंद्राचं पद आहे. कुठलं केंद्राचं पद आहे? महान्यायवादी. वाचला असेल तुम्ही, महान्यायवादी, बरोबर. म्हणजे ह्या महाधिवक्त्यांचं जसं राज्यात काम असतं तसं या महान्यायवाद्याचं केंद्रात काम असतं आणि हा भारत सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. याचं कलम जे आहे कलम 76 आणि जर का हा भाग 6 मध्ये येत असेल तर हा भाग 5 मध्ये यायला पाहिजे. कलम 76 राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये ह्या महान्यायवाद्याची तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. आता नुकतंच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलम 143 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला होता. आता मला सांगा, राष्ट्रपतींनी सल्ला मागितलाय तर मग राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहू शकतील का? त्या नाही का, त्यांना काय कामं नाहीत काय? तर नाही. मग काय करतात, ज्यावेळेस 143 नुसार, कलम 143 नुसार भारताच्या राष्ट्रपती किंवा भारताचा राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागतो, त्यावेळेला केंद्र सरकारकडून किंवा राष्ट्रपतीकडून भारताचा महान्यायवादी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहतो आणि इथंच महाधिवक्ता न्यायालयात उपस्थित राहतो. हे फक्त लक्षात ठेवा. ओके, समजलं? आलं लक्षात? आणि हा महाधिवक्ता जो आहे ना तर याला वकिली करण्याचा सुद्धा अधिकार आहे, कारण हा काय नोकर नाहीये, शासकीय नोकर नाहीये, त्याच्यामुळे तो खाजगी वकिली करू शकतो. परंतु असा एक खटला उभा राहिलाय, राज्य विरुद्ध वैभव शिवडे. ओके, असा जर का खटला उभा राहिला असेल राज्य विरुद्ध वैभव शिवडे, लक्षात ठेवा, तर हा महाधिवक्ता राज्याच्या विरोधात वैभव शिवड्याच्या बाजूने खटला चालवेल का? तर चालवणार नाही. जिथं राज्यवादी किंवा प्रतिवादी म्हणून असेल तर तिथं मात्र ह्या महाधिवक्त्याच्या खाजगी प्रॅक्टिसवरती निर्बंध आणले जातात आणि मग त्याला तिथं आपली प्रॅक्टिस करता येत नाही. इथं फक्त तो राज्याच्याच बाजूने आपली बाजू जी आहे तर तो न्यायालयात मांडू शकतो. दॅट्स इट. आलं लक्षात? समजलं? आणि ह्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. त्याचे वेतन, भत्ते, सॅलरी, त्याला पदच्युत करण्याचा अधिकार आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंतच हा महाधिवक्ता जो आहे तर तो पदावरती राहतो. राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा तो सदस्य नसतो, हे लक्षात ठेवा. परंतु त्याला त्या सभागृहात उपस्थित राहण्याचा आणि आपलं मत मांडण्याचा, नॉट मतदान, मत आणि मतदान याच्यामध्ये फरक आहे. ओके, मत मांडणं म्हणजे बोलणं, आता मी जे बोलतोय ते माझं मत मांडतोय, आणि मतदान करणं म्हणजे या बाजूने आहात की या बाजूने आहात ते सांगणं. आलं लक्षात? याला मतदानाचा अधिकार नाहीये, मत मांडण्याचा अधिकार आहे. दॅट्स इट. समजलं? महाधिवक्ता. चलो पुढचा प्रश्न. समजतंय ना? ओके, चलो पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही म्हटलंय. आता प्रश्न काय बघा, सगळ्यात महत्वाचं सर्कल कुठं करायचं ते खूप महत्वाचं आहे. जस्ट 1 मिनिट. हां, चलो. उच्च न्यायालयाबद्दल त्यांनी विचारलंय आणि काय विचारलंय? बरोबर नाही म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचंय. ओके, मागे काय विचारलं होतं? असत्य. मी जे म्हणतोय ना, हे जे शब्द आहेत ना हे मॅटर करतात. या जर का शब्दाचा तुम्हाला चुकून अर्थ समजला नाही तर समजायचं अभ्यासाला काय अर्थ नाहीये. त्याच्यामुळं या शब्दांवरती थोडंसं काम करा. सर्कल कुठे गेले मी? उच्च न्यायालय, हायकोर्ट. ओके, हायकोर्ट. आणि काय? बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं असणारं विधान जे आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे. ओके, पहिलं विधान वाचा. उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL स्वीकारू शकतात का? तर स्वीकारू शकतात, काहीच अडचण नाही. PIL स्वीकारू शकतात का? ओके, स्वीकारू शकतात. आता PIL फक्त हायकोर्ट स्वीकारू शकतात का? असंही काही नाही. तर PIL सुप्रीम कोर्ट सुद्धा स्वीकारू शकतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय? पहिलं विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हणते बघा, उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. बरोबर आहे. भारताचं जी न्यायव्यवस्था आहे
तर ती स्वतंत्र आणि एकात्म स्वरूपाची आहे. त्याच्यामुळे उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ओके, हे विधान बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती करताना राष्ट्रपती देशाच्या सरन्यायाधीशांबरोबर चर्चा करून त्याची नियुक्ती करतात. हे बरोबर आहे का? हेही विधान बरोबर आहे. दॅट्स इट. पुढचं विधान वाचा. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. ओके, म्हणजे या दोन विधानापैकी कुठलं तरी एक विधान बरोबर पाहिजे. ओके, समजलं का? बघा, इथं दोन विधान जर का कॉन्ट्रास्ट असतील ना, त्याच्यातलं कुठलं तरी एक विधान म्हणजे 1 आणि 4 हे विधान बरोबरच आहे. कारण काय, इथं दोनच विधान आपल्याला कॉन्ट्रास्ट सापडले ना. एका ठिकाणी म्हटलंय उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, आणि दुसऱ्या विधानात म्हटलंय राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. एक तर 2 बरोबर पाहिजे किंवा 3 बरोबर पाहिजे, दोन्ही बरोबर येणार नाहीत. ओके, हे मी जे म्हणतो ना, प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर का तुम्ही बदलला तर नक्कीच तुमचे मार्क्स पॉलिटिक्स नाही कुठल्याच विषयात जाणार नाहीत. हे लक्षात ठेवा. इथं काय म्हटलंय, 2 किंवा 3 बरोबर पाहिजे. ओके, 1 आणि 4 आता बरोबर आलेलीच आहेत. इथं काय म्हटलं बघा, 4थं वाचू. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय 62 वर्ष आहे. त्याच्याबद्दल काही डाऊटच नाहीये, ते 62 वर्ष आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय किती आहे? 65 वर्ष आहे. त्याच्यामुळे हे फॅक्च्युअल डाटा आहे, तो तुम्हाला माहितच असेल. ओके, इथं 2 किंवा 3 बरोबर. आपल्याला आता ह्याच्यातलं काय करायचं, बरोबर नसलेलं विधान शोधायचं, चुकीचं विधान शोधायचं. जर का आपण असं म्हटलं उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, हे आपण बरोबर पकडले, तर 3 कसं काय बरोबर पकडायचं मग? आलं लक्षात? त्याच्यामुळे 3 जे आहे तर ते चुकीचं विधान आहे. ओके, इलिमिनेशन मेथड ती फक्त अभ्यास करूनच वापरता येते. न अभ्यास करता जर का तुम्ही वापरणार असाल तर 101% मार्क जाणार, कारण राज्यसभेला माझे मार्क्स गेलेत. त्याच्यामुळं कोणी जर सांगितलंय जे मोठं विधान आहे ते बरोबर धरून पकडायचं, काय ते चुकीचं किंवा ते बरोबर धरून पकडायचं, मग हे पहिलं विधान मोठं आहे सगळ्यात लांबीनुसार. त्याच्यामुळे असं काय करू नका. थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, ट्रिक्स अँड टिप्स वापरताना थोडासा अभ्यास सुद्धा असणं मला वाटतं गरजेचं आहे. ओके, इथं काय आहे, उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ओके, आता प्रश्न याच्यावरती बनू शकतो, या वाक्यावरती. म्हणजे ते पुन्हा देतील सरळ सरळ की उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती डॅश 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 यांच्याकडून केली जाते. पर्यायामध्ये असेल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, यापैकी नाही. डोळे झाकून राष्ट्रपती त्याचं उत्तर आहे. हे लक्षात ठेवा. राज्यपालाचा जो रोल आहे तर तो कनिष्ठ न्यायालयाच्या बाबतीत आहे. लक्षात ठेवा, कनिष्ठ न्यायालय म्हणजे तुमचं पहिल्यांदा इकडे लिहितो, पहिल्यांदा तुमचं सुप्रीम कोर्ट असेल, मग हायकोर्ट असेल, आणि मग तुमची कनिष्ठ न्यायालय असतील. ही हायरार्की लक्षात ठेवा. आणि या कनिष्ठ न्यायालयात मात्र रोल जो आहे तर तो राज्यपालाचा आहे. आणि राज्यपाल काय करतील, HCचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून मग यांच्या कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करतील. हे लक्षात ठेवा. ही हायरार्की लक्षात ठेवा. बरोबर. कलम 214 ते 231 किती काय म्हणतोय, 214 ते कलम 231 या तरतुदी कशाच्या आहेत? कशा आहेत? आता ज्याच्याबद्दल आपण डिस्कशन करतोय तर त्या भारतातल्या उच्च न्यायालयाबाबतच्या किंवा हायकोर्टाबाबतच्या तरतुदी इथं तुम्हाला करण्यात आलेल्या आहेत. आता जर का याच्यावरती त्यांना करंट अफेअर्स ओरिएंटेड प्रश्न जर का विचारायचा असेल तर ते आत्ता विचारतील. बघा, नॉर्थ ईस्ट मधल्या काही राज्यात जर का नवा न्यायाधीशांची नियुक्ती झाली असेल तर ते हायकोर्ट आणि त्या संबंधित न्यायाधीशाचं नाव लक्षात ठेवा. महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्राचं जे बॉम्बे हायकोर्ट आहे त्याच्यामध्ये जर का नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झाली असेल तर त्यांची नावं लक्षात ठेवा. ओके, त्याच्यावरती जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा फिल इन द ब्लँक्सला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नॉर्थ ईस्ट मधली राज्य जे आहेत तर ती लक्षात ठेवा. 1862 मध्ये 3 उच्च न्यायालय स्थापन झाली होती, कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे. 1862. ओके, इथे लिहितो 1862 कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे. ओके, ही 3 उच्च न्यायालयाला स्थापन झाली होती 1862 ला. आता हा काही खूप जुना प्रश्न झाला, याच्यावरती काही प्रश्न विचारणार नाहीत. नंतर 1866 ला 4थं उच्च न्यायालय जे आहे तर ते आग्रा इथं स्थापन झालं होतं. कधी? 1866. भारतातलं 4थं उच्च न्यायालय आग्रा इथं स्थापन झालं होतं आणि नंतर ते मग अलाहाबाद इथं शिफ्ट केलं आणि मग ते सुरू झालं. आणि 5चं उच्च न्यायालय 1884 मध्ये कर्नाटक म्हैसूर इथं स्थापन झालेलं होतं. 214 हे जे कलम आहे लक्षात ठेवा, राज्यांसाठी उच्च न्यायालयाशी संबंधित असणारं हे कलम आहे. सध्या न्यायालयाच्या भूमिकेवरती प्रश्न येण्याची खूप शक्यता आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या स्थापनेची 75 वर्ष आपण मागच्या वर्षी म्हणजे यावर्षी सेलिब्रेट करतोय, मागच्या वर्षी आणि यावर्षी. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्ट, ओके, सुप्रीम कोर्टाचा नवीन राष्ट्रध्वज, ओके, न्यायदेवतेची नवीन मूर्ती, न्यायदेवता
त्याच्यामध्ये काय बदल केलाय हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे, याच्याबद्दल वाचून घ्या. आणि जर का नसेल माहीत तर पॉलिटी PYQ पल्सच्या पहिल्याच पानावरती याच्याबद्दल माहिती दिली आहे. ओके, समजलं, आलं लक्षात? ओके, याशिवाय 51 आणि 52 नावे जे सरन्यायाधीश आहेत तर ते महाराष्ट्रातनं आहेत. धनंजय चंद्रचूड आणि भूषण गवई हे दोन जे भारताचे सरन्यायाधीश आहेत तर त्यांचा संदर्भ किंवा त्यांचं काय म्हणतो आपण त्यांना, त्यांचा जो रेफरन्स आहे तर तो महाराष्ट्रातून आहे. त्याच्यामुळं ह्या सुप्रीम कोर्टाबद्दल वाचून घ्या. हे नवा राष्ट्रध्वज आणि न्यायदेवतीच्या मूर्तीमध्ये झालेला बदल याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हायकोर्टाचं ते 214व कलम याच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, आता ग्रुप सीच्या मेन्समध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची पात्रता याच्यावरती प्रश्न विचारलाय. ओके, आता असं करून चालला, हायकोर्टाच्या न्यायाधीशाची पात्रता हे करून ठेवा. ओके, 10 वर्ष वकिली, 10 वर्ष न्यायाधीश पदावरती. आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशाची जी पात्रता असते ना तीच महाधिवक्त्यासाठी असते, हेही लक्षात ठेवा. ओके, आता हायकोर्टाच्या न्यायाधीशाची पात्रता व्यवस्थितपणे पाहून जावा. आणि नवीन राज्यात ईशान्येकडच्या राज्यात जे नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झालेली आहे तर त्याच्याबद्दल वाचणं अपेक्षित आहे. दॅट्स इट, समजलं? चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न एकच मिनिट. हा, काय म्हणतोय बघा, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? काय याच्यात काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे का? 24 एप्रिल काय आहे? नाहीच, विचार करण्यासारखीच गोष्ट नाहीये. काय आहे याचं उत्तर? 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन. किती? 24 एप्रिल. काय झालं होतं या दिवशी? 24 एप्रिल 1993 रोजी काय झालं होतं? 73व्या घटनादुरुस्तीला मान्यता देण्यात आलेली होती. ओके, आणि 1 जून 1993 अंमलबजावणी सुरू 1 जून 1993 अंमलबजावणी सुरू झाली होती. 1 जून 1993 ला 74वी घटनादुरुस्ती जी होती तर त्याची अंमलबजावणी, इथं 73वी आणि इथं 74वी, हे लक्षात ठेवा. आणि काय झाली होती याची अंमलबजावणी ओके सुरू झालेली होती संपूर्ण भारतासाठी. ओके, 24 एप्रिल 1993 73वी घटनादुरुस्ती आणि 1 जून 1993 74व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी. 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीचे जे कायदे आहेत किंवा घटनादुरुस्ती अधिनियम आहेत ते मात्र 1992चे आहेत, हे लक्षात ठेवा. हे खूप महत्त्वाचं आहे ना, बऱ्याचशा ठिकाणी जमलिंग होतं. जर का त्यांनी असं केलं की 24 एप्रिल 1992 रोजी 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी झाली असं जर का आलं तर आपल्याला 24 एप्रिलच माहित असतं, 93 का 94 आपण कधी वाचलंच नाही कारण त्याच्यापर्यंत आपण पोहोचलोच नाही. मग तुम्ही म्हणणार आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आउट ऑफ द बॉक्स नाहीये, आपण विचार करताना बॉक्स आतमध्येच केलाय, हे लक्षात ठेवा. तर 93 ला अंमलबजावणी आणि 92चा घटनादुरुस्ती अधिनियम आहे. ओके, समजलं? राष्ट्रीय पंचायत राज दिन. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आता एखाद्या दिवसाबद्दल ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो, जर का तो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यातला असेल तर तो कोणाकडून साजरा केला जातो हे खूप महत्वाचं आहे. साजरा कोणाकडून केला जातो म्हणजे कुठलं मंत्रालय, कुठली मिनिस्ट्री किंवा कुठली संस्था किंवा कुठलं सरकार, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा युनायटेड नेशन असं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, बरोबर. त्या दिवसाची, त्या वर्षीची संकल्पना काय आहे, ओके, हा एक महत्वाचा मुद्दा. 2025च्या राष्ट्रीय पंचायत राज दिनाची जी संकल्पना आहे तर वॉटर सफिशियंट विलेजेस अशी संकल्पना आहे किंवा थीम आहे. ओके, वॉटर सफिशियंट काय विलेजेस, खेडी वॉटर सफिशियंट असली पाहिजेत, ही 2025च्या राष्ट्रीय पंचायत राज दिनाची थीम आहे, हे लक्षात ठेवा. ओके, या दोन गोष्टी. आणि तो कधीपासून साजरा केला जातो, कधीपासून आणि संबंधित वर्षात नवे उपक्रम काय केलेले आहेत का. ओके, एखादा कुठला नवीन उपक्रम सुरू केलाय का, एवढ्या 4च गोष्टी पाहून घ्यायच्या. याच्या पलीकडे कुठल्याही दिवसाचा अभ्यास करायचा नाही. ओके, कुठलाही दिन त्यांनी साजरा करू द्या, दॅट्स इट. समजलं? राष्ट्रीय जनसंपर्क दिन जो आहे तर तो 21 एप्रिलला सेलिब्रेट केला जातो. कधी? 21 एप्रिलला. राष्ट्रीय मतदार दिन जो आहे तर तो 25 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो. 25 जानेवारी 1950 ला आपला जो भारताचा राष्ट्रीय निवडणूक आयोग आहे तर त्याची स्थापना केली गेली आणि त्याची सुद्धा आपण 75 वर्ष यावर्षी सेलिब्रेट करतोय. त्याच्यामुळं हा
निवडणूक आयोग जो आहे तो अगोदरपासूनच चर्चेत आहे आणि आता तर खूप चर्चेत आलेला आहे, बरोबर. हा राष्ट्रीय मतदार दिन जो आहे तर तो 25 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो, कारण 25 जानेवारी 1950ला ह्या निवडणूक आयोगाची स्थापना जी आहे तर ती करण्यात आलेली होती. 2025 राष्ट्रीय मतदार दिनाची जी थीम आहे नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर अशी आहे. नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर अशी 2025च्या राष्ट्रीय मतदार दिनाची थीम आहे. राष्ट्रीय साक्षरता दिन असा काय सेलिब्रेट केला जात नाहीये, पण इंटरनॅशनल लिटरसी डे सेलिब्रेट केला जातोय आणि तो 8 सप्टेंबरला म्हणजे सप्टेंबरमध्येच 8 सप्टेंबर रोजी जो आहे तर तो दिवस साजरा केला जातो. ओके, आता मी जे सगळं सांगितलं की 73वी घटना दुरुस्ती आपल्याला करायची आहे, परंतु पर्टिक्युलर 73व्या घटना दुरुस्तीचा अभ्यास करताना काय करायचंय, ग्राम प्रशासनावरती खूप भर द्यायचा आहे. कशावरती? ग्राम प्रशासन. याच्यावरतीच प्रश्न विचारतात. एक सरपंच, त्याच्यानंतर ग्रामसेवक, ओके, त्याच्यानंतर तलाठी. याचं नाव बदललंय, काय नाव आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट. आजचा एक प्रश्न घ्या, तलाट्याचं नवीन नाव काय आहे? प्रश्न याचं कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करा. तलाठी या पदाचं नाव बदललंय. ओके, हे तुम्ही वाचलं असेल. आणि सरळ सेवा याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले की ज्या कम्प्युटराइज बेस सीबीटी बेस प्रश्न घेतात. तलाठी या पदाचं नवीन नाव काय? ओके ओके, सरपंच तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला ग्रामसेवक करायचा आणि तलाट्याबद्दल पण करायचं आहे. ओके, आणि जास्तीत जास्त पंचायत समितीपर्यंत करून ठेवा. पंचायत समिती. 73वी घटना दुरुस्ती हे लक्षात ठेवा. 74वी फक्त मी मागाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वरवरचा डाटा तेवढा करा, बाकीचं काहीही करण्याची गरज पडणार नाही. ओके, दॅट्स इट. चलो पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया काय आहे. काय म्हणतोय, खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद सभागृह नाही? काय म्हटले? विधान परिषदेचं सभागृह नाही. आता नाही असं तुम्हाला माहित असायला पाहिजे असलं म्हणजे नाही म्हटले, विधान परिषद नाही. सर्कल कशाला करायचं? एक विधान परिषदेला आणि दुसरं नाहीला. नसणारं शोधायचं आपल्याला. आलं का लक्षात? नसणारं. सर्वप्रथम तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की भारतातल्या किती राज्यात राज्याची 2 सभागृह आहेत, हे खूप महत्वाचं आहे, बरोबर. आणि मग तुमच्या लक्षात येईल की कुठल्या राज्यात नाही. ओके, आता सर्वप्रथम ह्या विधान परिषदेबद्दल पाहून घेऊया आपण. आता विधान परिषद जे आहे तर जिथं जिथं राज्याची 2 सभागृह असतात त्याच्यातलं पहिलं सभागृह असतं विधान परिषद. ओके, वरिष्ठ सभागृह म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आणि दुसरं असतं विधानसभा. ओके, हे कनिष्ठ सभागृह असतं. म्हणजे जसं केंद्रात विधान परिषद म्हणजेच केंद्रातली राज्यसभा आणि विधानसभा म्हणजे केंद्रातली लोकसभा, हे लक्षात ठेवा. ओके, हा केंद्राचा भाग आहे, याच्याबद्दल आपण पुढे बोलूया. पहिला विधान परिषद आणि विधानसभा. तर भारतातल्या 6 राज्यांमध्ये किती? 6 राज्यांमध्ये विधान परिषद हे दुसरं सभागृह अस्तित्वात आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश. ओके, उत्तर प्रदेश. इथे किती जागा आहेत? 100. सर्वाधिक जागा ज्या आहेत तर त्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्याच्यानंतर येतं आपलं महाराष्ट्र. महाराष्ट्रातल्या विधान परिषदेत किती जागा आहेत? 78. हे तुम्हाला माहित पाहिजे, कारण ग्रुप सी ला याच्या चढत्या उतरत्या क्रमावरती प्रश्न विचारलाय, त्याच्यामुळे ह्या जागा तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आहे बिहार. एकच मिनिट, बिहारमध्ये किती आहे? तो बिहारमध्ये 72 आहेत. बिहारच्या सध्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत, त्याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवा, कारण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्या जागेवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, विधानसभेच्या किती जागा आहेत. त्याच्यानंतर कर्नाटक. आता बघा, हा जर का तुम्हाला क्रम माहित असला, ओके, हा जर का क्रम, तर मग हे तर तुम्हाला ऑटोमॅटिकली येऊ शकतं. आणि जर का जागा त्यांनी चढत्या उतरत्या क्रमाने लावा असं म्हटलं तर काहीच अडचण नाही. कर्नाटकमध्ये किती आहेत? 63. ओके, 63. कर्नाटक सुद्धा खूप महत्वाचं राज्य आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जी आसपासची राज्य आहेत तर ती खूप महत्वाची आहेत. आंध्र प्रदेश किती आहेत? 58. आणि त्याच्यानंतर तेलंगणात किती आहेत? 40. लक्षात, हा उत्तरचा क्रम आहे. उत्तर प्रदेश 100, महाराष्ट्र 78, बिहार 72, कर्नाटक 63, आंध्र प्रदेश 58 आणि तेलंगणा 40. ह्या 6च राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. 28 पैकी 6 राज्यात किती? 28 पैकी 6 राज्यात राहिलेल्या 22 राज्यांमध्ये काय आहे?
राज्य विधिमंडळाचं एकच सभागृह आहे आणि त्याचं नाव आहे विधानसभा. विधानसभा, दॅट्स इट. आणि महाराष्ट्राच्या जागा आहेत विधानसभेतल्या 288. ओके, आलं लक्षात? संपला विषय. ही 6 राज्य आणि त्यांनी काय प्रश्न विचारलाय? सभागृह विधान परिषद नाही असं. बिहारमध्ये आहे का? आहे. कर्नाटकमध्ये आहे का? आहे. केरळ इथं दिसतंय का? नाहीये. राजस्थान इथं कुठे दिसतंय का? नाहीये. क आणि ड पर्याय क्रमांक 2 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. संपला विषय. एवढं साधं सोपं सरळ आहे. ओके, आता ह्या विधान परिषदेत जास्तीत जास्त जागा किती असतात? विधानसभेच्या जेवढ्या जागा आहेत तर त्याच्या 1/3. ओके, जर का तुम्हाला विचारलं म्हणजे त्याच्यावरती प्रश्न बनवू शकतो, विधान परिषदेत जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती जागा असतात? तर विधान परिषदेत जास्तीत जास्त विधानसभेच्या एकूण जागाच्या 1/3 एवढ्या जागा असतात आणि कमीत कमी 40 एवढ्या जागा असतात. 40. आणि जास्तीत जास्त विधानसभेच्या 1/3 हे लक्षात ठेवा. ओके, कमीत कमी किती? 40 आणि जास्तीत जास्त किती? विधानसभेच्या 1/3 ही विधान परिषदेतली जागांची संख्या आहे. ओके, समजलं? आणि विधानसभेत 500 जास्तीत जास्त. ओके, आता 169 कलम जे आहे तर या कलमांवरती सरळ सरळ प्रश्न आलाय. विधान परिषदेची निर्मिती, कलम 169. काय लक्षात ठेवा? कलम 169 विधान परिषदेची निर्मिती. हे कलम खूप महत्वाचं आहे बरं का. याच्यावरती प्रश्न डायरेक्ट आलेला आहे. डायरेक्ट विधान परिषदेची निर्मिती. आता बघा, हा प्रस्ताव एखाद्या राज्यात जर का विधान परिषद निर्माण करायची असेल तर राज्य सरकार तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवतं आणि संसदेच्या मान्यतेने मग विधान परिषदेची निर्मिती होती. पण फायनल जो डिसिजन आहे तर ते बऱ्याचशा वेळेला संसदेचं आहे. त्याच्यामुळं राज्यांचं मत आहे विधान परिषद निर्माण करायचं. बरं, जर का संसदेनेच अप्रुव्हल दिलं नाहीये तर विधान परिषद निर्माण होणार नाही. जर का आउट ऑफ द बॉक्स किंवा आउट ऑफ द कॉन्टॅक्ट जाऊन जर का त्यांना प्रश्न विचारायचा असेल विधान परिषदेच्या निर्मितीबाबत फायनल ऑथॉरिटी कोणाकडे आहे तर ती संसदेकडे आहे. फक्त राज्य तसा प्रस्ताव पाठवू शकतं. ओके, 169. 171 मध्ये विधान परिषदेची रचना आहे. 171 रचना कशाची? विधान परिषदेची. हे सुद्धा कलम लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर 122 मध्ये 172 मध्ये विधान परिषदेचा कालावधी आहे. 172 विधान परिषदेचा कालावधी. 176 मध्ये राज्यपालाचं अभिभाषण आणि 170 मध्ये विधानसभेची रचना. ओके, 169 बघा, वरिष्ठ सभागृह काय आहे? विधान परिषद. हे किती आहे? 169. 196 झाले. 169. कनिष्ठ सभागृह कुठला आहे? विधानसभा. ओके, आणि म्हणून याचं कलम किती आहे? 170. हे लक्षात ठेवा. दॅट्स इट. एवढं साधं सोपं सरळ आहे. ओके, 6 राज्य, त्या राज्यातल्या विधान परिषदेच्या जागा आणि त्याचा चढता उतरता क्रम पाहिला, विधान परिषदेबद्दलच्या तरतुदी पाहिल्या, जागांची संख्या पाहिली. संपलं. याच्या पलीकडे नवीन प्रश्न ड्राफ्ट होऊ शकतो का? नाही. आता त्यांनी जागेवरती उतरता क्रम विचारला, आता ते चढता विचारतील. ओके, आता ते जागा विचारतील पर्टिक्युलर किंवा जोड्या लावायला विचारतील. संपला विषय. विधान परिषदेच्या जागांवरती प्रश्न असाच येऊ शकतो. ओके, आणि या विधान परिषदेवरती टीका केली जाते पांढरा हत्ती. पॉलिटिकल पुनर्वसन जे आहे, राजकीय पुनर्वसन जे आहे तर ते विधान परिषदेच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे कोणाला नाराज नाही करायचं, त्याला विधान परिषदेत पाठवायचं. तिथं काहीच काम होत नाही, फक्त बसून राहायचं. म्हणजे बऱ्याचशा राज्यात कामच होत नाही. जी 6 राज्य आहेत ना तर ते पॉलिटिकल राजकीय पुनर्वसन म्हणूनच या विधान परिषदेकडे पाहिलं जातं. इव्हन राज्यसभेच्या बाबतीत सुद्धा अशीच टीका जी आहे तर या विधान परिषदेवरती केली जाते. 28 राज्य आहेत आणि 3 केंद्रशासित प्रदेश आहेत की जिथं विधानसभा अस्तित्वात आहे. ओके, विधानसभा किती? 28 राज्य आणि 3 युटीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश. त्या 3 युटीज कुठल्या आहेत? जम्मू काश्मीर. कुठली? जम्मू आणि काश्मीर. त्याच्यानंतर दिल्ली. ओके, आणि त्याच्यानंतर पॉंडेचेरी. या 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये फक्त विधानसभा अस्तित्वात आहे. बाकीच्या 5 केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा नाही. विधान परिषद नाही, विधानसभा. या 28 राज्यात आणि 3 केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे. बाकीचे जे 5 केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्याच्यामध्ये विधानसभा नाही. हे लक्षात ठेवा. जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेच्या जागा आहेत तर त्या 114 आहेत. दिल्लीच्या 70 आहेत. हे लक्षात ठेवा. हे जम्मू आणि काश्मीर बद्दल कन्फ्युजन करून घेऊ नका, कारण 370 काढल्यानंतर जम्मू आणि काश्मीर
आणि वेगळं लडाख अशा 2 नवीन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आलेली आहे. लडाखला विधानसभा नाही. सध्या लडाख चर्चेत आहे. त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. एकतर त्यांना राज्य म्हणून दर्जा पाहिजे, दुसरं त्यांना 6व्या परिशिष्टात जायचं आहे, त्यांना लोकसभेची जागा पाहिजे. हा वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत लडाखच्या आहेत. लडाख चर्चेत आहे. लडाखबद्दल करून जावा, त्याच्यावरती प्रश्न बनतोय. 6वं परिशिष्ट काय ते तुम्हाला माहित पाहिजे, 5वं परिशिष्ट काय ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि या पॉंडिचेरीमध्ये विधानसभेच्या 30 जागा आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, समजलं? आलं लक्षात? अजून एक फरक आहे, गव्हर्नर आणि लेफ्टनंट गव्हर्नर. राज्यासाठी गव्हर्नर असतो आणि ह्या केंद्रशासित प्रदेशासाठी लेफ्टनंट गव्हर्नर असतो. यांच्यामध्ये काय फरक आहे थोडंसं पाहून घ्या, त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. 3 केंद्रशासित प्रदेश की ज्याच्यामध्ये विधानसभा आहे आणि त्या विधानसभेतली जागांची संख्या जी आहे तर तिथं तुम्हाला मी सांगितलेली आहे. समजलं? आलं लक्षात? दॅट्स इट. चलो आगे बढो सैनिको. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय प्रश्न. जोड्या लावायच्यात. हे मुद्दा मी जरा वेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जोड्या लावायच्यात, अचूक जोड्या लावायच्यात. कशा? अचूक. 61वी घटना दुरुस्ती, 44वी, 41वी आणि 73वी. ओके, सर्वप्रथम तुम्हाला माहित पाहिजे राज्यघटनेच्या भाग 20 मध्ये कलम 368 आहे. किती? भाग 20 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामध्ये कलम 368 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, याच्यामध्ये घटना दुरुस्तीबद्दलची प्रक्रिया सांगितलेली आहे. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्हाला मला इथं सांगायची आहे, ही जे कलम आहे तर हे घटना दुरुस्तीची कायदेशीर प्रक्रिया ठरवत नाही. कलम 368 जे आहे तर घटना दुरुस्तीची कायदेशीर प्रक्रिया ठरवत नाही. याच्यामध्ये फक्त प्रक्रिया सांगितली. म्हणजे प्रश्न जर का भविष्यात आला तर ते असा येतील, कलम 368 हे कलम घटना दुरुस्तीची कायदेशीर प्रक्रिया ठरवते, तर ते विधान चुकीचं आहे. ती कायदेशीर प्रक्रिया कलम 368 ठरवत नाही. हे फक्त लक्षात ठेवा. भाग 20 कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे. आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये 3 प्रकारे, किती प्रकारे? 3 प्रकारे घटना दुरुस्ती करता येते. पहिला प्रकार आहे विशेष बहुमत. ओके, विशेष बहुमत. दुसरा प्रकार आहे विशेष बहुमत, म्हणजे वरच खाली घ्यायचं, प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता, राज्यांची मान्यता. आणि तिसरा प्रकार आहे साधं बहुमत. ओके, ते आहे रे नाही रे त्या प्रकारचं, म्हणजे जे ह्याच्यात होतं ते संसदेत होतं ते साधं बहुमत. आता लक्षात ठेवा, पहिला आणि दुसरा प्रकार आहे तर या 2च प्रकाराचा उल्लेख 368 मध्ये आहे. या तिसऱ्या प्रकाराचा उल्लेख 368 मध्ये नाही, हे लक्षात ठेवा. जर का तुम्हाला विचारलं भारताच्या राज्यघटनेतल्या कलम 368 मध्ये किती प्रकारच्या घटना दुरुस्तीचा उल्लेख आहे तर 2 लक्षात ठेवा. असं किंवा असं कुठलं विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता. आणि तिसरा प्रकार जो आहे साधं बहुमत, तर याचा उल्लेख 368 मध्ये नाही, हे लक्षात ठेवा. बघा काय विचारलं त्यांनी आपल्याला, योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. 61वी घटना दुरुस्ती कधी झाली? 1989 ला. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि काय केलं यांनी? मतदानाचं वय कमी केलं. म्हणजे 500 रुपये जे मिळतात ना तर त्यांची संख्या वाढवली. 61वी घटना दुरुस्ती, मतदारांचं वय 21 वरून 18 गेलं. 44वी घटना दुरुस्ती कधी झाली? 1978 ला, 1978. यांनी काय हो केलं? सॉरी, पहिल्यांदा सगळ्या आपण घटना 41वी घटना दुरुस्ती कधी झाली बघा? 1976 ला. म्हणजे जर का 44 78 ला झाली असेल तर 41 त्याच्या अगोदर झाली असेल ना, तर 1976 ला. ओके, आणि 73वी घटना दुरुस्ती कधी झाली? 1992 ला. ओके, आता याच्याला तुम्हाला 2च माहित आहेत. कुठली माहित आहे? एक 61वी माहित आहे आणि दुसरं 73वी माहित आहे. तर चला ड ला 2 लावून टाका, संपला विषय. आता उत्तरात या. 1 ला अ ला 3 किती ठिकाणी आहे? इथं एकाच ठिकाणी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ज्या वेळेस कुठंच लॉजिक लागत नाही त्याच्यातले 2 पर्याय जरी बरोबर असले तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचताय, हे लक्षात ठेवा. आणि मग लावा तुम्ही. ब ला 4 म्हणताय आणि क ला 1 म्हणताय, संपला विषय. पर्याय क्रमांक 3 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, 61वी घटना दुरुस्ती, मतदारांचं वय जे आहे 21 वरून 18 गेलं. 44वी घटना दुरुस्ती जी आहे तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीशी वाद सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात जाईल. 41वी घटना दुरुस्ती जी आहे तर त्यांनी राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वरून 62 केलं. आणि 73वी घटना दुरुस्ती, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. समजलं? दॅट शीट. आलं लक्षात? ह्याच्या पलीकडं एवढंच करायचंय. म्हणजे जर का तुम्हाला 2 माहित होतात, एक 73वी माहित होती
आणि एक 61वी माहिती होती. बाकीच्या 2 नसल्या माहित तरी उत्तरापर्यंत पोहोचतोय, कारण अ ला 3 एकाच ठिकाणी आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, समजतंय, आलं लक्षात. आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, घटना दुरुस्तीचा अभ्यास कसा करायचा. 100 आणि त्याच्या पुढच्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत 106 पर्यंत, तर या घटना दुरुस्त्या मस्ट आहेत, मस्ट करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण वन डे रिव्हिजन बॅच घेऊ तर कुठल्या घटना दुरुस्त्या महत्वाच्या आहेत तर त्याची माहिती मी तुम्हाला तिथं देतोच. याशिवाय ह्या 42व्या घटना दुरुस्ती विसरून चालेल का? नाही. 73, 74 विसरून चालेल का? नाही. 61वी चालेल का? नाही. 44वी चालेल का? नाही. ह्या काय 24वी, 7वी, 51वी. ओके, ह्या सगळ्या काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत, त्याची लिस्ट मी तुम्हाला तिकडं देतोच. परंतु 100 आणि त्याच्या पुढच्या ज्या 106 पर्यंत घटना दुरुस्त्या आहेत तर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. आणि इतर ज्या काही महत्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत तर त्याची माहिती मी तुम्हाला वन डे रिव्हिजनच्या बॅचमध्ये देतोय. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न थोडंसं फास्ट जाण्याचा प्रयत्न करूया. जस्ट 1 मिनिट. सरपंचाचे अधिकार, त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. ओके, काय म्हणते बघा, पुन्हा एकदा 15चा ग्राम प्रशासनाचा प्रश्न आहे. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. आणि मग त्यांनी विचारले वरीलपैकी अयोग्य विधाने निवडा. तुम्हाला 3 विधाने दिलीत आणि त्याच्यातलं अयोग्य विधान निवडायचं आहे. आता इथं अंडरलाईन कशाला करायचे हो? सरपंचाचे अधिकार बरोबर आणि कर्तव्य, अधिकार आणि कर्तव्य, किंवा सरपंच लक्षात ठेवा त्याच्या अधिकार आणि कर्तव्य. आणि इथं बघा खाली काय म्हटलंय, अयोग्य विधाने. दॅट्स इट. म्हणजे चुकीचं असणारं विधान आपल्याला बाजूला काढायचं आहे. ओके, पहिलं विधान वाचा, ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणं. ओके, ग्रामसभेचा तो प्रमुख असतो आणि ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणं. आता हे सरपंचाचं काम नाही तर कोणाचं काम आहे? गावातल्या लोकांचं काम आहे का? त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे तर ते बरोबर आहे. ओके, दुसरं विधान बघा, ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचं संरक्षण करणं. बरोबर, माझ्या गावात जे काही मालमत्ता असेल, म्हणजे सभामंडप असेल किंवा डस्टबिन असतील, ओके, याशिवाय काही वॉटर टँक असतील, पाण्याचे पंप असतील, ओके, एखादं बोरवेल असेल, स्टँड पोस्ट पाण्याची टाकी असेल, तर या मालमत्तेचं संरक्षण करण्याचा अधिकार सुद्धा कोणाचा आहे किंवा संरक्षण कोण करणं तर ते सुद्धा सरपंचाचा अधिकार किंवा कर्तव्यात येतं. त्याच्यानंतर तिसरं विधान वाचा, ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळावरती देखरेख ठेवणं. ह्याच्यात काय लॉजिक आहे का? म्हणजे तुमच्या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे आणि त्याच्यावरती देखरेख ठेवण्याचं काम सरपंचाचं असू शकतं का? नाही. बरं चला थोड्या वेळा असं पकडू चालू की सरपंचाचं काम आहे ते, आणि एखादा सरपंच जर का निरीक्षर असला तर तो काय करू शकतो? म्हणजे थोडंसं आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट बोलतोय मी, परंतु त्याच्यासाठी शिक्षणाधिकारी या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि ते राज्यसेवेतून भरलं जातं. बऱ्याचशा जणांना ते मिळलं असेल. तर त्यांचं काम असतं ग्रामपंचायतीतील क्षेत्रावर प्राथमिक शाळांवरती देखरेख ठेवणं. आता प्राथमिक शाळांचा कचरा करून सोडलाय गव्हर्नमेंटने, सोडा तो भाग वेगळा, परंतु याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षणाधिकारी या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे सरपंचाचं काम नाही. आणि आपल्याला अयोग्य विधान निवडायचं होतं. पर्याय क्रमांक म्हणजे क जे आहे तर तो विधान चुकीचं आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, सगळ्यात महत्वाची घटना बाब म्हणजे हा जो सरपंच आहे ना, सरपंच, या सरपंचाची निवड कशी करायची तर याचा अधिकार जो आहे केंद्र सरकारने राज्याला दिलाय, लक्षात ठेवा. ओके, राज्याला दिलाय. आणि मागच्या 4-5 वर्षात आपण पाहिलं, पहिल्यांदा निवडून आलेल्या बॉडीतून सरपंच निवडायचा होता, नंतर मग लोकनियुक्त सरपंच केला, पुन्हा निवडून आल्याच्या बॉडीतून केला, आणि आता फायनली लोकनियुक्त सरपंच करण्यात आलेला आहे. मला असं वाटतं पंतप्रधान सुद्धा लोकनियुक्त असेल पाहिजे. डायरेक्ट लोकांनी एकदा पंतप्रधानाला मतदान करायचं नाही का तुमच्या लोकप्रतिनिधीला मतदान करायचं, इंटरेस्टिंग होईल ते. पण आता सरपंच जो आहे तर म्हणजे सरपंचाची निवड कशी करायची हा जो अधिकार आहे तर केंद्राने राज्याला दिलाय आणि राज्य ठरवलं तसं मग सरपंचाची निवड जी आहे तर ती केली जाते. भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 40 तुम्ही ऐकलं असेल. ओके, ग्रामपंचायती स्थापना, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी संबंधित असणारं हे कलम आहे आणि त्याच्याच नुसार ह्या ग्रामपंचायतीची स्थापना जी आहे तर ती केली जाते. कलम 243C हे पंचायतराजशी संबंधित असणारा कलम आहे आणि याच्यामध्ये त्यांनी पंचायतीचे सदस्य आणि अध्यक्षांची निवड जी आहे कशी करायची याच्याबद्दलची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि 243C याच्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तर तो राज्यांना देण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे सरपंच कसा निवडायचा हे काही केंद्र सरकार नाही सांगत, हे राज्य सरकारच ठरवते. ओके, आणि आता याच्यावरती प्रश्न कसा बनू शकतो, एकतर ग्रामसभेबद्दल वाचून घ्या,
ग्रामसभेचे सभासद कोण असतात? ओके, वयाचे 18 वर्ष पूर्ण झालेले. ओके, ग्रामसभेबाबतचं कलम वाचून घ्या. ग्रामसेवक आणि तलाठी सध्या ही 2 पदं चर्चेत आहेत. ओके, महसुलातली ही पदं आहेत. आणि तलाट्याचं नवीन नाव काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, ह्या दोन्हीबद्दल वाचून घ्या. दॅट्स इट. याच्या पलीकडे याच्याबद्दल काय करू नका. आणि 73वी घटना दुरुस्ती. चलो पुढचा प्रश्न. हे सोपं होतं जरा. हे पुढं का नाही जात? हां, पुढचा प्रश्न काय म्हणते बघा. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हतं? ओके, आंतरराज्य संबंधाबद्दलचा हा जो आहे, सॉरी, केंद्र राज्य संबंधातला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचं सदस्य नव्हतं? काय विचारलं त्यांनी? एकतर विचारले सरकारी आयोग आणि त्यांनी विचारले नव्हतं. म्हणजे नव्हतं हे माहीत असण्याच्या अगोदर कोण होतं हे माहीत असायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. हा आयोग जो होता तर तो 24 एप्रिल 1983 ला नेमला होता. कधी? 24 एप्रिल 1983. हे तुम्ही वाचले, याच्याबद्दल काही इन डिटेलमध्ये मी जात नाहीये. आणि या आयोगाने आपल्या शिफारशी ज्या आहेत तर त्या ऑक्टोबर 1987 मध्ये काय केल्या? त्या केंद्र सरकारला सादर केल्या. कधी? ऑक्टोबर 1987 मध्ये. आणि ह्या जाहीर कधी झाल्या किंवा सर्व लोकांसमोर कधी आल्या तर त्या आल्या जानेवारी 1988 मध्ये. कधी? जानेवारी 1988 मध्ये. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. 83 ला आयोग नेमला, 87 ला शिफारशी सादर केल्या आणि त्या जाहीर झाल्या 1988 ला. आणि हा केंद्र राज्य संबंधाबद्दलचा असणारा आयोग आहे, सरकारिया. ओके, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश RS सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारनं या आयोगाची निर्मिती केलेली होती. बरोबर, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि असा प्रश्न आहे की कोण सदस्य नव्हतं? ओके, आता बघा, हे तुम्ही वाचलंय. हा 3 सदस्य असणारा आयोग होता, एक अध्यक्ष आणि इतर 2 सदस्य. तर त्याच्यामध्ये B शिवरामन एक सदस्य होते आणि डॉक्टर SR सेन हे 2 सदस्य होते. ओके, आणि हे रामा सुब्रमण्यम नव्हते. ह्या रामा सुब्रमण्यमचा संबंध ना मी पुढे तुम्हाला सांगतो काय येते, तो येणारच आहे. तर ह्याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. यापैकी नाही काय येणारच नाहीये. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हा जो सरकारी आयोग जो आहे तर तो बऱ्याचशा गोष्टींसाठी खूप चर्चेत आहे. म्हणजे बऱ्याच या सरकारी आयोगाच्या बऱ्यापैकी शिफारशींची अंमलबजावणी जी आहे तर ती केंद्र सरकारने केलेलं आहे. काही बाबतीत राज्य सरकारने सुद्धा इनिशिएटिव्ह घेऊन या शिफारशींची अंमलबजावणी आहे तर ती केलेली आहे. कलम 263 तुम्हाला माहिती आहे का? इंटरस्टेट काउन्सिल. एक्झॅक्टली बरोबर. कलम 263 नुसार आंतरराज्य परिषदेच्या स्थापनेची शिफारस याच सरकारी आयोगाने केली होती. याच्यानंतर कलम 356 राष्ट्रपती राजवटीचा कमीत कमी आणि सदसद विवेक बुद्धीला स्मरून ह्या 356चा उपयोग केला जावा अशी सुद्धा शिफारस या सरकारी आयोगानेच केलेली होती. राज्यपालांच्या भूमिकेवरती, ओके, राज्यपालाच्या भूमिकेबद्दल सुद्धा काही शिफारशी याच सरकारी आयोगाने केलेल्या होत्या. म्हणजे राज्यपाल, ज्या राज्यात राज्यपाल म्हणून एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करायची आहे तर तो व्यक्ती त्या राज्याच्या बाहेरचा असावा अशी शिफारस याच सरकारी आयोगाने केलेली होती. हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर भारताचं जी संघराज्य व्यवस्था आहे तर ती कॉपरेटिव्ह स्वरूपाची असावी. ओके, सहकार्यात्मक स्वरूपाची असावी अशी सुद्धा शिफारस याच सरकारी आयोगाने केलेली होती. बरोबर. 247 शिफारशी टोटल केल्या होत्या. त्याच्यातल्या भरपूर शिफारशींची अंमलबजावणी जी आहे तर ती केंद्र सरकारनं तुम्हाला केल्याचं दिसतंय. RS सरकारिया भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली या सरकारी आयोगाची 83 मध्ये निर्मिती करण्यात आली आणि 88 ला त्यांच्या शिफारशी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत की ज्याच्यावरती या आयोगाने आपलं मत मांडलं होतं किंवा आपल्या शिफारशी सादर केलेल्या होत्या. ओके, आणि हे 2 शिवरामन आणि सेन हे लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला सांगतो. कुठे गेलं? सरकारिया. ओके, हे पहिलं नाव आहे. त्याच्यानंतर शिवरामन हे दुसरं नाव आहे आणि त्याच्यानंतर रामन आणि सेन. ओके, S3 लक्षात ठेवा. संपला विषय. हलका लक्षात. S3 सरकारिया, शिवरामन आणि सेन ही S3 लक्षात ठेवा. S3 सोपं आहे. ओके, याच्यानंतर काही अजून केंद्र राज्य संबंधाबद्दल आयोग आले होते परंतु ते काही सरकारने नेमलेले नव्हते. त्याच्यामध्ये राजमन्नार समिती आहे 1971 ची, आनंदपूर साहिब ठराव आहे 1973 चा, पंच आयोग आहे 2007 चा, पश्चिम बंगाल स्वायत्तता ठराव आहे 1977 चा आणि इतर सगळे काय आयोग. पंच आयोगाबद्दल 2007 च्या तेवढं वाचून घ्या. पुढे प्रश्न येणार आहे त्यावेळेस मी त्याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलतोयच.
भाग 11 आणि 12, भाग 11 मध्ये तुमचे केंद्र राज्य कायदेशीर संबंध आहेत आणि प्रशासकीय संबंध आहेत. कुठं? भाग 11 मध्ये. आणि भाग 12 मध्ये तुमचे वित्तीय संबंध आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. समजलं? दॅट्स इट. याच्यावरती सरकारी आयोगाच्या शिफारशींवरती प्रश्न बनू शकतो. या ज्या सरकारी आयोगाच्या शिफारशी आहेत तर प्रश्न आला तर या शिफारशींवरती येतो. 263 इंटरस्टेट काउन्सिल, 356 राष्ट्रपती राजवट, राज्यपालांची भूमिका आणि सहकार्यात्मक संघराज्य कॉपरेटिव्ह फेडरलिझम असावं, अशा शिफारशी या सरकारी आयोगाने केलेल्या आहेत. ओके, चलो आगे बढो. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी काय प्रश्न? निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, इथं काय विचारले त्यांनी? निवडणूक आयोग. इथे त्यांनी म्हटलंय का राज्य किंवा केंद्र? नाही. कोणत्या कलमात म्हणजे कुठेतरी सुधारणा करण्यात आली तर ते कलम आपल्याला ओळखायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला माहित पाहिजे की भारताच्या राज्यघटनेतल्या कोणत्या भागात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर भारताच्या राज्यघटनेच्या भाग 15 मध्ये. झालं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. जर का तुम्हाला भाग माहित असेल, इथे एकाच ठिकाणी भाग 15 आहे. जर का त्यांनी इथे म्हटलं असतं ना भाग 15, इथे पण म्हटलं असतं भाग 15, तर मात्र चुकू शकलो असतो. इथे एकाच ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कलम 324 भाग 15 इथं कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी या कलमामध्ये सुधारणा करण्यात आली. कुठल्या? कलम 324 मध्ये. आता कलम 324 काय सांगतो? आपला जो राष्ट्रीय निवडणूक आयोग आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, तर त्याच्याबद्दलची तरतूद कलम 324 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्याच्याच मध्ये सुधारणा करण्यात आली ना, म्हणूनच त्याच्या कर्तव्यामध्ये काहीतरी बदल झालाय. आलं का लक्षात? आणि ह्या निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली आहे? 25 जानेवारी 1950. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. ओके, दॅट्स इट. पहिले निवडणूक चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया आणि आत्ताचे चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया याच्याबद्दल थोडंसं वाचून घ्या. पॉलिटी PYQ पल्सच्या अगदी शेवटच्या भागामध्ये तुम्हाला काय जे 30 इन्फोचार्ट्स दिलेले आहेत तर या सर्व निवडणूक आयुक्तांची, मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती मी तुम्हाला तिथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आलं लक्षात? हे 324. कलम 326 काय आहे? प्रौढ मताधिकार, आणि हे खूप चर्चेत आहे सध्या. ओके, 61वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायचं. या अनुषंगानं 61वी घटना दुरुस्ती 1989 मतदानाचं वय 18 वरून 21 केलं. त्याच्यामुळे मतदारांची संख्या कमी झाली का घटली? सॉरी, कमी झाली का वाढली? तर कमी झाली, कारण वय वाढलं ना. अलग लक्षात. 326 अडल्ट फ्रँचाइज त्याला म्हणतात, प्रौढ मताधिकार. ओके, समजतंय का? आलं लक्षात? भारताच्या राज्यघटनेत किती भाग आहेत? तसं पाहायला गेलं तर 25 भाग आहेत, परंतु तिथं ऑलरेडी लिहिलेले किती आहेत? 22 भाग. आणि जे काही महत्वाचे भाग आहेत तर ते भाग कशा संबंधी आहेत हे तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. भाग 5 जो आहे केंद्राशी संबंधित आहे, भाग 6 जो आहे राज्याशी संबंधित आहे, भाग 8 जो आहे केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे, भाग 9 पंचायत, भाग 9A नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, भाग 17 कार्यालयीन भाषा, भाग 18 आणीबाणी आणि भाग 20 घटना दुरुस्ती. आत्ताच मी तुम्हाला सांगितले. हे काही त्याच्यातले महत्वाचे भाग मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ओके, याच्यामध्ये कलम 301 दिसते बघा. काय आहे हो कलम? कलम 300A नुसार काय केलंय? मालमत्तेचा हक्क जो आहे तर तो कायदेशीर हक्क करण्यात आलेला आहे. आणि कलम 300A जे आहे तर राज्यघटनेच्या 12व्या भागात समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ओके, आलं लक्षात? आता करताना करायचं काय माहिती आहे का? आता जे मी तुम्हाला 22 भाग सांगितले, 22 भाग कुठल्या घटकाशी संबंधित आहे आणि त्याच्यामध्ये किती कलम येतात एवढं जरी बघून गेलं तर तुम्हाला पुढच्या प्रश्नांची उत्तरं समजतील. ओके, त्याच्यापेक्षा त्याच्या बाहेर काही जाण्याची गरज नाही. समजलं? आलं लक्षात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 324 इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना, 326 अडल्ट फ्रँचाइजी म्हणजे प्रौढ मताधिकार, 61वी घटना दुरुस्ती 1989 नुसार मतदानाचं वय जे आहे तर ते 18 वरून 21 केलं. मतदारांची संख्या घटली, आत्ता वाढलेली आहे कारण लोकसंख्या वाढली आहे भारताची. आलं लक्षात? समजलं? आणि आत्ता पंचायत निवडणुका जाहीर होतील, त्याच्यामध्ये घरी जावा, मतदान करा आणि या लोकशाहीच्या उत्सवात न विसरता सहभागी व्हा. कारण ॲज अ सिटिझन्स ऑफ इंडिया, भारताचे नागरिक म्हणून मला वाटतं ते आपलं पहिलं आणि महत्त्वाचं कर्तव्य आहे. कुठलीही लाच, पैसे, काय दारू मटण याच्या आमिषाला बळी न पडता अगदी छाती काढून जायचं मतदान केंद्रावरती आणि मतदान करायचं. फक्त कोणाला सांगू नका कोणाला मतदान केले म्हणून. आलं लक्षात? तर ती एक आपलं कर्तव्य आहे. ओके, जस्ट 1 मिनिट. हे जरा थोडंसं हे
नवीन ह्याच्यावरती शिफ्ट होत असेल, अरे जस्ट 1 मिनिट. ओके, हां पुढचा प्रश्न काय बघा, सरपंचाचे अधिकार झालं होतं ना. एकच मिनिट. हां हे पण झाले. हां निवडणूक आयोगाचे आपण पाहिलेलं आहे. निवडणूक आयोग. हां पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा, पुढचा प्रश्न वाचा. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयाच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? ओके, संविधान सभेच्या किंवा संविधान परिषदेच्या कार्याविषयाच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? बरोबर. आणि ऑप्शन किती आहेत आपल्याला इथं? नेहमीप्रमाणे 4 ऑप्शन दिलेले आहेत. राजेंद्र प्रसाद, डॉक्टर B.R. आंबेडकर, जवाहरलाल नेहरू आणि गणेश वासुदेव मावळणकर, दॅट इज ग.वा. मावळणकर. आलं लक्षात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे माहित पाहिजे की संविधान सभेच्या एकूण किती समित्या होत्या. तर संविधान सभेच्या एकूण 22 समित्या होत्या आणि त्याच्यातली सर्वाधिक महत्त्वाची समिती होती मसुदा समिती. कुठली? मसुदा समिती. आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर B.R. आंबेडकर. हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या प्रश्नातला एक ऑप्शन कटला. त्यांनी काय विचारले? अध्यक्ष कोण होते. तर म्हणजे एकच व्यक्ती एकापेक्षा जास्त समितीचा अध्यक्ष असू शकतो का? तर डेफिनेटली असू शकतो, कारण इथं झालेलं आहे तसं. तुर्तास डॉक्टर B.R. आंबेडकर हा पर्याय कट करा इथनं. राहिले 3 पर्याय, राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू आणि ग.वा. मावळणकर. ओके, दॅट्स इट. पुढे जाऊया. कार्यपद्धती व्यवहारासाठी 10 समित्या होत्या. ओके, कार्यपद्धती व्यवहार याच्यासाठी किती समित्या होत्या? 10. ओके, 22 पैकी 10 समित्या ज्या होत्या तर त्या कार्यपद्धती व्यवहाराच्या समित्या होत्या. आणि विशिष्ट व्यवहारांची जबाबदारी ही 12 समिती होती. काय? विशिष्ट व्यवहार. ओके, याच्यासाठी किती समित्या होत्या? 12. अशा टोटल किती झाल्या? 22 समित्यांची स्थापना ही घटनेच्या निर्मितीसाठी करण्यात आलेली होती. आणि ह्या 22 समित्याला जी कामं दिलेली आहेत तर त्या 22 समित्यांनी ती कामं केली. आपला एक अहवाल सादर केला, तो मसुदा समितीकडे पाठवला. त्याचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर होते. त्यांनी त्याच्यावरती चर्चा केली, त्याच्यामध्ये काही बदल सुचवले, चर्चा झाली आणि पुन्हा मग त्याच्यावरती सगळेजण एकदा बसले, पुन्हा अजून एकदा चर्चा झाली आणि मग तो जो काही रिपोर्ट होता, तो जो काय अहवाल होता, तो राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. आणि मग भारताची राज्यघटना, जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आपल्या समोर किंवा त्यांनी आपल्याला सादर केलेली आहे किंवा दिलेली आहे. ओके, या 22 समित्या न विसरता लक्षात ठेवा. याचे अध्यक्ष कोण होते, कुठे उपसमित्या होत्या, याची माहिती मी तुम्हाला सर्वात शेवटी देण्याचा प्रयत्न करतो किंवा मग तुम्ही कुठल्याही पुस्तकातून वाचून घ्या. 29 ऑगस्ट 1947 एका समितीची स्थापना झाली आहे. त्या समितीचं नाव आहे मसुदा समिती आणि याच्यामध्ये 7 सदस्य होते. ओके, ग्रुप सी ला या मसुदा समितीवरती प्रश्न विचारलाय. आलं का लक्षात? हे जे म्हणतो ना आपण प्रश्न फिरतायत तर ते असे फिरतायत. 7 सदस्य लक्षात ठेवायचे होते आणि कुठला सदस्य नव्हता असं त्यांनी विचारलं होतं. त्याच्यामध्ये आय थिंक ग्रुप सीच्या पेपरमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी राधाकृष्ण असं काहीतरी नाव होतं की जे त्या समितीचे सदस्य नव्हते. आता याची सगळी जी माहिती आहे तर पॉलिटी PYQ पल्स या पुस्तकामध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये दिलेली आहे. ओके, समजतंय? आलं लक्षात? आता या प्रश्नाचं उत्तर म्हणजे राजेंद्र प्रसाद जे होते तर एकूण जवळजवळ 4 समितीचे अध्यक्ष होते. त्याच्यामध्ये सुकाणू समिती, वित्त आणि स्टाफ समिती, कार्यपद्धती विषयक समिती आणि राष्ट्रध्वजांवरील समिती, या 4 समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजे सर्वाधिक समित्यांचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे गेला. राहिलं 3 आणि 4 कार्याविषयाच्या समितीची, म्हणजे इथं यायला पाहिजे 10 पैकी 1 समिती असेल, त्याचे अध्यक्ष कोण आला ते पाहू. जवाहरलाल नेहरू जे होते तर ते राज्यासोबतच्या वाटाघाटी म्हणजे जी राज्य आहेत त्याच्यासोबत वाटाघाटी करण्याच्या समितीचे अध्यक्ष होते. संघराज्याच्या राज्यघटना समितीचे अध्यक्ष होते आणि केंद्राच्या अधिकाराच्या समितीचे ते अध्यक्ष होते. त्याच्यामुळं जवाहरलाल नेहरू कटलं. पर्याय क्रमांक 4 ग.वा. मावळणकर, दॅट इज गणेश वासुदेव मावळणकर हे भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयाच्या समितीचे अध्यक्ष होते. आणि ह्या गणेश वासुदेव मावळणकर यांनाच फादर ऑफ लोकसभा म्हणून ओळखलं जातं. हे नोट डाऊन करून ठेवा बरं का. गणेश वासुदेव मावळणकर यांनाच फादर ऑफ लोकसभा, लोकसभेचे पितामह म्हणून ओळखलं जातं.
जर का यांच्यावरती प्रश्न आला तर तो या अँगल निघेल, हे लक्षात ठेवा. हे माझं प्रिडिक्शन आहे. माझं प्रिडिक्शन ते सिंगोलबद्दल होतं. सिंगोलबद्दल प्रश्न विचारलेला आहे. मी ओरडून सांगितलं की त्याच्याबद्दल प्रश्न विचारू शकतात, त्याच्याबद्दल प्रश्न विचारलाय. ओके. तर गणेश वासुदेव मावळणकर फादर ऑफ लोकसभा म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि ते संविधान सभेच्या कार्यविषयाच्या समितीचे अध्यक्ष होते. भाषिक प्रांतावरील समिती जी आहे तर त्याचे अध्यक्ष SK दार होते आणि सभागृह समितीचे अध्यक्ष होते तर त्यांचं नाव होतं B पट्टाभी सिद्धरामय्या. दॅट्स इट, संपला विषय. चलो. ओके. ह्या 22 समित्या आणि त्याचे अध्यक्ष. सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, या 22 समित्यापैकी फक्त अशी एकच समिती होती की त्या समितीचे अध्यक्ष ही महिला होती, महिला. ओके. हा प्रश्न आला नाही अजून, याच्यावरती येऊ शकतो. त्यांचं नाव आहे उषा नाथ सेन. उषा नाथ सेन, हे नोट डाऊन करून ठेवा. आणि वृत्तपत्र प्रेक्षागृह समिती जी आहे किंवा वृत्तपत्र समिती त्याच्या या अध्यक्ष होत्या उषा नाथ सेन. एकमेव महिला आहेत. भारताच्या संविधानामध्ये, संविधानाच्या निर्मितीमध्ये एकूण 15 महिलांनी आपलं योगदान दिलंय. ओके. म्हणजे तिथं सुद्धा महिला कमी नव्हत्या. ह्या 15 महिलांनी आपलं योगदान दिलेलं आहे. त्याची माहिती सुद्धा मी पुस्तकात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या महिलांच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं, त्यांचं पूर्ण नाव म्हणजे नाव आणि त्यांचा मतदारसंघ किंवा त्या कुठून येतात एवढंच फक्त लक्षात ठेवा. याच्या पलीकडे काय लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही. चलो आगे बढो. हा प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचा प्रश्न, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅश डॅश मध्ये तयार केला. ओके. आता संविधान परिषद किंवा सभा, इथं काही वाचा, सभा किंवा परिषद त्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. इथं त्यांनी मुद्दाम तुम्हाला फसवायसाठी परिषद म्हटलंय. आपण म्हणून संविधान परिषदेच्या किंवा सभेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा. ओके. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. भारताच्या संविधानाचे सल्लागार कोण होते? घटनात्मक कायदेशीर सल्लागार. एकच मिनिट. कायदेशीर सल्लागार कोण होते? कायदेशीर सल्लागार कोण असणार आहेत याच्याबद्दल ऑलरेडी प्रश्न आलाय. कायदेशीर सल्लागार सर BN राव. कोण होते? BN राव. आता यांच्याबद्दल एक प्रेडिक्टेबल क्वेश्चन लिहून घ्या. भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा ओके कोणी तयार केला होता? आलं का लक्षात? भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा कोणी तयार केला होता? तर तो यांनी तयार केला होता, सर BN राव. आणि हे घटनेचे कायदेशीर सल्लागार होते आणि म्हणून त्यांनी काय विचारले? सल्लागार परिषदेने. आलं लक्षात? हे कनेक्शन इथं आहे. ओके. मी म्हटलं ना अप्रोच बदला प्रश्नाकडे बघण्याचा, त्याच्यातूनच एखादा नवीन प्रश्न तयार होतोय. पुन्हा म्हणू नका हे कधी आम्ही वाचलंच नव्हतं. हे वाचलंय तुम्ही, फक्त तुम्ही त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने पाहिलेलं नाहीये. राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅश डॅश मध्ये तयार केला. कधी तयार केला असं त्यांनी सरळ सरळ त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आणि हा पहिला मसुदा सर BN राव यांनी तयार केलाय. आणि सर हे BN राव जे आहेत तर ते राज्यघटनेचे कायदेशीर सल्लागार होते. हे लक्षात ठेवा. ओके. समजलं? आलं लक्षात? पुढे जाऊया. ऑक्टोबर 1947 ही तारीख लक्षात ठेवा. कुठं? ऑक्टोबर 1947 हा पहिला मसुदा आहे. ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला आणि फेब्रुवारी 1948 ओके फेब्रुवारी 1948 मध्ये प्रसिद्ध केला. कुणी तयार केला? BN राव. कधी तयार केला? ऑक्टोबर 1947. प्रसिद्ध केले कधी केला? ऑक्टोबर 1948 फेब्रुवारी 1948. संपला विषय. हे सर्कल पूर्ण करून दिलं. ओके. आणि दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 मध्ये प्रसिद्ध झाला. राज्यघटनेचा दुसरा मसुदा कधी? ऑक्टोबर 1948. म्हणजे लक्षात ठेवा पहिला आणि दुसरा मसुदा एकाच वर्षात प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. 1948 मध्ये. पहिला फेब्रुवारी 1948 मध्ये प्रसिद्ध झाला आणि दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. पहिला मसुदा सर BN राव यांनी तयार केला. प्रेडिक्शन. आणि ते राज्यघटनेचे कायदेशीर सल्लागार होते. ओके. लक्षात? 24 जानेवारी 1950 ही एक डेट खूप महत्वाची आहे. आपल्याला 26 नोव्हेंबर 1949 माहित आहे, राज्यघटना स्वीकारली. तो आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी 1950 राज्यघटनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली. तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. त्याच्या अगोदरची एक दिनांक आहे 24 जानेवारी 1950 म्हणजे घटनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पूर्वीचे 2 दिवस. 24 जानेवारी 1950 या दिवशी राज्यघटनेची एक बैठक म्हणजे ह्या संविधान सभेची एक बैठक भरली होती. आणि असं होतं की ही शेवटची बैठक आहे आणि आता मग साईन करायचं आणि मग 26 जानेवारी हा दिवस निवडला होता आणि त्या दिवशी मग राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू होईल. त्या दिवशी काय झालं होतं?
299 जे संविधान सभेचे सदस्य राहिले होते. किती? ह्या दिवसापासून पर्यंत 299. ओके. 24 जानेवारी 1950 पर्यंत भारताच्या संविधान समितीत 299 एवढे सदस्य राहिलेले होते. आणि त्या दिवशी किती लोक उपस्थित होते? 284. किती? 284. तर या 284 लोकांनी भारताच्या राज्यघटनेवरती सह्या केल्या, अंतिम सह्या केल्या. आणि मग पुन्हा 26 जानेवारी 1950 भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, समजलं? आलं लक्षात? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. एवढं लक्षात ठेवा. प्रेडिक्शन मी तुम्हाला सांगितले काय बनू शकतं, याच्यापेक्षा पलीकडे जाण्याची गरज पडणार नाही. चलो पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदांच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावायचा आहे. म्हणजे राज्यघटनेतील जी मार्गदर्शक तत्व आहेत, ओके, DPSP, तर त्याचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. हा प्रश्न थोडासा क्रिटिकल आहे, कारण याच्यामध्ये योग्यच क्रम हा फॅक्ट आहे. योग्यच क्रम तुम्हाला लावता आला पाहिजे. ओके, तो योग्य क्रम मी तुम्हाला सांगतो कसा आहे. आलं लक्षात? चलो, काय म्हटलंय? मार्गदर्शक तत्व आणि योग्य क्रम. जशी राज्यघटनेत तत्व आहेत तशी तुम्हाला इथं सेट करायचे आहेत. लक्षात ठेवा. पर्यावरणाचं संरक्षण आणि सुधारणा 48A. ओके. त्याच्यानंतर जनतेचं राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणा 47. ओके. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचं रक्षण हे किती आहे? 43. आणि त्याच्यानंतर सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणं हे आहे 44. ही कलमं अशीच राज्यघटनेत आहेत. हे काय मी माझ्या मनाचं सांगत नाही. आणि आपल्याला काय करायचंय? योग्य क्रम लावायचा आहे. पहिल्यांदा मग 44 येईल, मग 46 येईल, मग 47 येईल, मग 48 येईल. ड, क, ब आणि ई. ड, क, ब आणि ई. पर्याय क्रमांक 3 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे असंच लक्षात ठेवायचं. आता इथं जर का उद्या असं झालं, यांनी हे स्विच केलं खालचं वरचं खाली, मग ही कलम बदलतील का? ती कलम तीच राहतील ना. म्हणजे विधान कुठं गेलं तरी कलम तीच राहतील. त्याच्यातला जो गर्भितार्थ आहे तर तोच राहील. त्याच्यामुळे हा फॅक्च्युअल डाटा आहे, हा तुम्हाला पाठच करावा लागेल. काही गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतात, काही गोष्टी वाचून लक्षात राहतात. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व DPSP, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, भारताच्या राज्यघटनेमध्ये हे अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. हे न्यायप्रविष्ट नाहीयेत. म्हणजे लक्षात ठेवा, पहिल्यांदा फंडामेंटल राईट्स आणि DPSP यांच्याबद्दल वाद सुरू होता, वाद. ओके. तर मग त्यांनी काय केलं, हे पहिल्यांदा म्हणजे फंडामेंटल राईट्स म्हणून याच्याकडे पाहिलं जात होतं ह्या DPSP बद्दल. पण परत असं झालं की काही गोष्टी आपण राज्याकडे सुद्धा द्यायला पाहिजेत अशी चर्चा झाली. मग त्याच्यातून न्यायप्रविष्ट असणारे फंडामेंटल राईट्स वेगळे गेले आणि गैर न्यायप्रविष्ट असणारे DPSP वेगळ्या गेल्या. म्हणजे तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन जर का झालं तर त्याच्यासाठी तुम्ही कलम 32 आणि कलम 226 नुसार तुम्ही अनुक्रमे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात दाद मागू शकता. परंतु जर का DPSPची अंमलबजावणी केंद्राने किंवा राज्याने केलीच नाही तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता का? अशी कुठली तरतूदच नाहीये. म्हणून हा एकच भाग होता. परंतु मग त्यांनी फंडामेंटल राईट्स वेगळे केले आणि DPSP वेगळे केले. फंडामेंटल राईट्स हे न्यायप्रविष्ट आहेत, DPSP हे न्यायप्रविष्ट नाहीत. हा फरक थोडासा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. भारताच्या राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये कलम 36 ते 51, भाग 4 कलम 36 ते 51 मध्ये ह्या DPSP बद्दलची तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. ग्रॅन्युअल ऑस्टिन नावाचा एक भारतीय राज्यघटनेचा अभ्यासक आहे. त्याच्यामध्ये ही जी भारताच्या राज्यघटनेतली जी मार्गदर्शक तत्व आहेत तर ती भारतीय सामाजिक क्रांतीची उद्दिष्ट होती आणि आहेत. हे लक्षात ठेवा. एवढं या मार्गदर्शक तत्वांचं महत्व आहे. आणि याची जर का 101% अंमलबजावणी झाली, म्हणजे इव्हन भारतात किंवा इव्हन महाराष्ट्रात काही गोष्टी घडल्या तर भारत पृथ्वीवरचा स्वर्ग बनू शकतो. उगाच नाही म्हटलं त्या ग्रॅन्युअल ऑस्टिननं की ही भारताच्या सामाजिक क्रांतीची उद्दिष्ट होती आणि सध्याही आहेत. हे एवढं या मार्गदर्शक तत्वांना महत्व आहे. आता ह्या DPSPचा अभ्यास करताना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत की ज्याच्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतोय. ह्या DPSP बद्दल जे कोणी भाष्य केलंय किंवा जी कोणी टीका केली ती टीका आणि तो भाष्यकार किंवा टीकाकार हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. कारण ग्रुप C ला प्रश्न आलाय तो त्याच्यावरती आलाय.
ओके, अचूक विधान ओळखा म्हणून किंवा अयोग्य विधान ओळखा म्हणून. तर हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. आता हे जे DPSP आहे तर त्याचे समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी असे 3 प्रकार पाडले जातात. समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी हे जे डिवायडेशन आहे, हा जो फरक आहे तर तो भारताच्या राज्यघटनेत करण्यात आलेला नाही. हे लक्षात ठेवा. हे जे मी 3 प्रकार सांगितले तर हे आपण आपल्या अभ्यासासाठी केलेले आहेत. हे राज्यघटनेत करण्यात आलेलं नाही. आणि DPSP बद्दल 4 महत्वाच्या घटना दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यातली 42, 44, 86 आणि 97. ओके, 42, 44, 86 आणि 97. 1976, 1978, 2002 आणि 2011. ओके, या 4 घटना दुरुस्त्या तुम्ही न विसरता लक्षात ठेवा. DPSP बद्दल जर का प्रश्न आला तर या घटना दुरुस्त्यांबद्दल येऊ शकतो आणि काय ऍड केलंय किंवा काय काढून टाकलंय याच्याबद्दल ते तुम्हाला विचारू शकतात. याच्या बाहेर DPSP बद्दल प्रश्न येणार नाही. जे गांधीवादी, समाजवादी आणि उदारमतवादी जे डिवायडेशन आहे तर ते राज्यघटनेत केलेलं नाहीये. हे आपण आपल्या अभ्यासासाठी केलेलं आहे. समजलं? आलं लक्षात? पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. भारताच्या राज्यघटनेतला भाग 4 कलम 36 ते 51 हे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व आहेत. ही गैर न्याय प्रविष्ट आहेत. म्हणजे याची जर का अंमलबजावणी झाली नाही किंवा याचं जर का उल्लंघन झालं तर तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही. परंतु फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्कांचं जर का उल्लंघन झालं तर मात्र तुम्हाला न्यायालयात जाता येतं, न्यायालयात दाद मागता येते. कलम 32 आणि कलम 226 नुसार. दॅट्स इट. चलो आगे पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल डॅश डॅश मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. आता सगळ्यात महत्त्वाचं ना, तुम्हाला हा प्रश्न नीट समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही तर म्हणणार हा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड आम्ही वाचले, पहिल्यांदा त्याला सर्कल करून घ्या. आणि काय म्हटलंय? घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल, याला सर्कल करा. कारण हे 3 शब्द तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहेत. तुम्ही तर म्हणाल हा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड आम्ही असं वाचलंय की 1919चा कायदा आहे. त्यात याच्याबद्दल मी पण बरोबर आहे, माझं पण काय मत नाही. हा 1919चाच कायदा आहे. मग तुम्ही म्हणाल इथं पर्यायच नाहीये. आता करायचं काय? पहिला पर्याय आहे जून 1918, ऑगस्ट 1918, जुलै 1918 आणि ऑक्टोबर 1918. 1919 कुठे आहे? नाहीच ना. कायदा म्हटलंय का? पुन्हा प्रश्नांवरती या. अहवाल म्हटलंय, अहवाल. आणि या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड अहवालावरती आधारितच मॉन्टेग्यू चेम्सफर्ड रिफॉर्म ऍक्ट निर्माण करण्यात आला आणि तो आहे 1919चा आणि याची अंमलबजावणी 1921 मध्ये झालेली आहे. ओके, त्यांनी विचारलंय अहवाल. ओके, हा मॉन्टेग्यू, एडविन मॉन्टेग्यू जो होता तर हा राज्य सचिव होता आणि लॉर्ड चेम्सफर्ड जो होता तर तो भारताचा तत्कालीन व्हाईसरॉय होता. तर या दोघांनी मग चर्चा केली, मग एक अहवाल तयार केला. तो अहवाल जो आहे तर तो काय काय विचारले त्यांनी, कधी प्रसिद्ध करण्यात आला तर तो 8 जुलै 1918. कधी? 8 जुलै 1918ला तो प्रसिद्ध करण्यात आला. ओके, आणि या अहवालावरतीच आधारित एक कायदा बनला 1919चा, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड रिफॉर्म ऍक्ट त्याला म्हटलं जातं आणि तो त्याच्या अंमलबजावणी 1921 मध्ये झाली. जर का तुम्ही हे नीटच वाचलं नसतं ना, हा प्रश्नच तुम्ही सोडवला नसता. कारण त्यांनी अहवाल म्हटलंय ना, म्हणजे कायदा यायच्या अगोदरच कधी तर अहवाल आला पाहिजे आणि सगळीकडेच 1918 आहे. ओके, म्हणजे काय म्हणू चला आपण, जागतिक महायुद्धाच्या काळात हे सगळं घडत होतं. कारण भारतातून स्वातंत्र्याची मागणी किंवा स्वायत्ततेची मागणी वाढलेली होती. त्याच्यामुळं हा एक अहवाल तयार झाला. त्या अहवालावरती आधारित हा कायदा बनला 1921ला. या कायद्याची अंमलबजावणी जी आहे तर ते आपल्याला झाल्याचं दिसतंय. ओके, यालाच त्याच्या अगोदर एक मॉन्टेग्यू डिक्लेरेशन आलं होतं 20 ऑगस्ट 1917ला. ओके, 20 ऑगस्ट 1917ला. ओके, याला ऑगस्ट डिक्लेरेशन असंही म्हटलं जातं. ही ऑगस्ट ऑफर वेगळी, 1940ची ऑगस्ट ऑफर वेगळी. हे मी काय म्हणतोय, मॉन्टेग्यू डिक्लेरेशन आलं होतं 20 ऑगस्ट. बरं, मी तुम्हाला एक व्यवस्थितपणे सांगतो, जस्ट 1 मिनिट, 1 मिनिट द्या मला. बघा, 20 ऑगस्ट 1947 काय आलं होतं? मॉन्टेग्यू डिक्लेरेशन. हे नोट डाऊन करून ठेवा, मॉन्टेग्यू डिक्लेरेशन. समजलं? हे इथपर्यंत लक्षात आलं? पुढे चला. 8 जुलै 1918ला काय झालं? हे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड अहवाल. ओके,
त्याच्यानंतर पुढे चला, 1919ला रिफॉर्म ऍक्ट, मी फक्त इथं रिफॉर्म लिहितो, रिफॉर्म ऍक्ट. आणि पुढे चला, 1921ला हा 1921च्या कायद्याची अंमलबजावणी, हे लक्षात ठेवा. अंमलबजावणी, एकच मिनिट, अंमलबजावणी, संपला विषय. दॅट्स इट. ही टाइमलाईन लक्षात ठेवा. 20 ऑगस्ट 1947ला मॉन्टेग्यू डिक्लेरेशन आलं, त्यालाच ऑगस्ट डिक्लेरेशन असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढं 8 जुलै 1948ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल आला आणि या अहवालावरतीच आधारित 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म ऍक्ट बनला आणि या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म ऍक्टची अंमलबजावणी जी आहे तर 1921 मध्ये करण्यात आलेली आहे. दॅट्स इट. आणि ह्या 1919च्या कायद्याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रांतात द्विसदनीय व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली. दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवायचं. ह्याच्याबद्दल प्रश्न फिरवून असा येऊ शकतो. समजतंय? आलं लक्षात? दॅट्स इट. ओके. आणि आता 1909चा पार्लमेंट रिफॉर्म ऍक्ट, 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, 1947चा भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही याचा अभ्यास करता तर भारताच्या स्वातंत्र्याच्या शेवटच्या टप्प्यातील काही घटना आहेत. शेवटचा टप्पा, ज्या टप्प्यात आला की कार्यक्रम झाला त्यांचा इंग्रजांचा, इथं सुद्धा झालेला दिसतोय. मग तुम्ही 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. ऑगस्ट ऑपर 1940, क्रिप्स मिशन 1942, वेवल प्लॅन 1945, कॅबिनेट मिशन 1945, माउंटबॅटन योजना 1947 आणि मग भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. ही हायरार्की, ही क्रोनॉलॉजी आहे अशी लक्षात ठेवा. याच्यावरती क्रमाने लावाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. शेवटच्या टप्प्यातील वाटचाली म्हणजे 1940 ते 1947 पर्यंत ज्या काही 6 महत्वाचे इव्हेंट्स घडले ते तुम्हाला माहितच असायला पाहिजेत. त्याच्यामध्ये 3 व्यक्ती आहेत, एक क्रिप्स, वेवेल आणि माउंटबॅटन. ओके, ह्या 3 व्यक्ती आणि बाकीचे मग प्रस्ताव आहेत. दॅट्स इट. समजलं? आलं लक्षात? ह्या तुमच्या शेवटच्या टप्प्यातल्या वाटचाली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे आपण पाहिले. दॅट्स इट. हे असं का होत? हा, काय प्रश्न बघा, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे? त्यांनी काय विचारले? अयोग्यरित्या म्हणजे चुकीची जोडी जुळवली त्यांनी. आता आपण नाही जुळवली, ती जोडी चुकीची जुळली. बघा, आयुष्यात आणि अभ्यासात जोड्या बरोबर जुळणं खूप गरजेचं असतं. म्हणजे इथं जर का तुमची जोडी चुकली तर मार्क जाईल, आयुष्यात जर का जोडी चुकली तर बरंच काय काय होईल. त्याच्यामुळं जोड्या नीट जुळवा, अभ्यासातही, एक्झाममध्ये आणि आयुष्यातही. ओके, चलो, काय म्हणते, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे? मग आपण अयोग्यरित्याला सर्कल केलेला आहे. पहिले बघा, भेदभाव करण्यास मनाई आहे का? भेदभाव करण्यास मनाई, कलम 15. हे काय आहे? फंडामेंटल राईट्स आहेत. ओके, भाग 3 कलम 12 ते 35. तसे फंडामेंटल राईट्स किती आहेत? 14 ते 32 मध्येच तुम्हाला फंडामेंटल राईट्स पाहायला मिळतील. 12 आणि 13 व्याख्या आणि 33, 34 आणि 35 हे अपवाद आहेत. म्हणजे फंडामेंटल राईट्सच्या बाबतीत त्याच्याबद्दल तिथे डिस्कशन केलेलं आहे. भाग 3 फंडामेंटल राईट्स हे न्यायप्रविष्ट आहेत. जर का तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर तुम्ही कलम 32 नुसार डिरेक्टली हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. आणि जर का तुम्हाला जायचं नसेल तर 226 नुसार तुम्ही हायकोर्टात सुद्धा जाऊ शकता. ओके, सुप्रीम कोर्ट रीट्स काढतं, रीट्स, प्राधिलेख, आणि मग हे हायकोर्टही काढू शकतं. ह्या रीट्स काढण्याचा अधिकार जो आहे तर तो HCचा सर्वोच्च असल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, बघा, संमेलनाचा किंवा एकत्र येण्याचा हक्क आहे का तुम्हाला? तर कलम 19 नुसार, कलम 19 मध्ये 6 स्वातंत्र्य दिलेले आहेत. किती? 6. राईट टू एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क 19 मध्ये आहे. कलम 19(1) आणि कलम 19(2). सध्या हे 2 चर्चेतली कलम आहेत. त्याच अनुषंगानं कलम 21 सुद्धा खूप चर्चेतला आहे. कलम 21 हे लक्षात ठेवा. ओके, समजतंय? चलो पुढे बघा, जीवित संरक्षणाचा अधिकार. ओके, राईट टू लाईफ. आता बघा, इथे त्यांनी वेगळं दिले, इंग्लिश वाचा. राईट टू प्रोटेक्शन ऑफ लाईफ. आलं लक्षात? लाईफ म्हटल्यानंतर आर्टिकल 21 आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे आणि ते डोळे झाकून आलं पाहिजे. त्याच्यामुळं क चुकीचं आहे. आणि घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32 ड बरोबर आहे. आपलं फक्त क चुकीचं आहे. असा पर्याय किती नंबरचा आहे? तर असा पर्याय या प्रश्नाच्या उत्तरात पर्याय क्रमांक 3 आहे. फक्त क जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. बाकीचे 2 विधानं या ठिकाणी तुम्हाला बरोबर असल्याचं, बाकीची 3 विधानं या ठिकाणी तुम्हाला बरोबर असल्याचं दिसतंय. ओके, समजलं? आता याच्यातलं प्रेडिक्शन ह्या फंडामेंटल राईट्सच्या बद्दलचं. आर्टिकल 21 काढायचं, कुठल्याही पुस्तकातून काढा आणि आर्टिकल 21शी संबंधित जे काही सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे खटले आहेत ते पाहून घ्यायचे आणि त्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं कोणत्या स्वरूपाचा निर्णय दिलेला आहे त्याची चर्चा
किंवा ते वाचून घ्यायचं. प्रश्न याच्यावरती बनतायत. उदाहरणार्थ परमानंद कटरा आत्ता प्रश्न आलेला, हे लक्षात ठेवा. कलम 21 एकदा वाचून घ्या. कलम 19 त्याच्यामधली स्वातंत्र्य आणि त्याच्यावरचे निर्बंध याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. स्वातंत्र्य आणि कोणत्या स्वरूपाचे निर्बंध. बघा, भारताच्या राज्यघटनेने तुम्हाला कुठंही अनिर्बंध स्वरूपाचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. तुमच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना इतरांच्या स्वातंत्र्यावरती जर का निर्बंध येणार असतील तर मात्र तुमच्या स्वातंत्र्याची गळचेपी होऊ शकते. म्हणजेच काय, तुमचं स्वातंत्र्य आहे तर ते मर्यादित चौकटीच्या अनुषंगानंच तुम्हाला उपभोगता येते. उद्या तुम्ही या रूममध्ये 120 डेसिबलच्या आवाजात डीजे लावणार आहात, हे तुमचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही लावू शकता. परंतु तुमच्या या डीजेच्या आवाजामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांना जर का त्रास होणार असेल तर तुम्हाला आवाज 80 डेसिबल करावाच लागेल. हेही लक्षात ठेवा. कारण तुमच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना इतरांच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा येणार नाहीत, त्या स्वातंत्र्याचं आकुंचन पावणार नाही. ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे. ओके, समजतंय? दॅट्स इट. आलं लक्षात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क विधान जे आहे तर या ठिकाणी चुकीचं आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही असं त्यांनी म्हटलंय. किती सूची आहेत एकूण? 3. महत्वाचा भाग आहे. राज्यघटनेच्या 7वं जे परिशिष्ट आहे, परिशिष्ट 7, परिशिष्ट 7 मध्ये 3 सूच्या देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये केंद्र सूची आहे, केंद्र सूची, त्याच्यामध्ये 97 विषय आहेत. राज्य सूची. आता बघा, ह्या केंद्र सूचीतले विषय म्हणजे 97 आता आहेत चर्चेत. राज्य सूचीतले 66 होते ते 59 झालेत. 66चे किती झालेत आता सध्या? 59 झालेत. आणि तिसरी सूची आहे समवर्ती सूची आणि प्रश्न त्याच्यावरच आहे, हे लक्षात ठेवा. हे कमी झालेलं लक्षात ठेवा आणि कमी झालं असेल तर ते लक्षात ठेवा, वाढला असेल तर तेही लक्षात ठेवा. समवर्ती सूचीमध्ये 47 विषय होते, आता झालेले आहेत 52, हे लक्षात ठेवा. केंद्र सूचीवरती कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्राला, कारण नावातच केंद्र आहे. राज्य सूचीवरती कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्याला, कारण नावातच राज्य आहे. आणि समवर्ती सूचीबद्दल कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्र आणि राज्य दोघांना आहे. परंतु राज्य सूचीतल्या एखाद्या विषयावरती केंद्र सरकार कायदा करू शकतं का? तर करू शकतं. ओके, हे लक्षात ठेवा. जर का समवर्ती सूचीबाबत राज्याने पहिल्यांदा कायदा केला असेल तर चालतो का? चालतो. परंतु त्याच विषयाला अनुसरून जर का केंद्राने कायदा केला तर तिथं राज्याचा कायदा निष्प्रभ ठरतो. ओके, आणि जर का या तिन्ही सूच्याबद्दल क्लॅशेस निर्माण झाले तर तिथे मात्र केंद्राचाच कायदा प्रबळ ठरतो. हे लक्षात ठेवा, प्रबळ ठरतो केंद्राचा कायदा. त्याच्यामुळं तसं पाहता या तिन्ही सूच्याबद्दल फायनल ऑथॉरिटी जी आहे तर ते केंद्र सरकारकडे आहे. परंतु जर का तुम्हाला विचारलं केंद्र सूचीत किती विषय आहेत? 97. कायदा कोण करतं? केंद्र सरकार. राज्य सूचीत किती विषय आहेत? 66 होते, आता 59 आहेत. कायदा कोण करतं? राज्य. समवर्ती सूचीत किती विषय आहेत? 47 होते, आता 52 आहेत. कायदा कोण करतं? केंद्र आणि राज्य दोघं मिळून. परंतु जर का सेम विषयावरती पहिल्यांदा राज्याने कायदा केला असेल आणि नंतर केंद्राने केला तर केंद्राचा कायदा त्या ठिकाणी प्रबळ ठरतो. आणि ह्या सूच्या ज्या आहेत राज्यघटनेतल्या 12 परिशिष्टापैकी 7व्या परिशिष्टामध्ये या सूच्या देण्यात आलेल्या आहेत. हे 12 परिशिष्ट लक्षात कशी ठेवायची? टियर्स ऑफ ओल्ड पीएम, टियर्स ऑफ ओल्ड पीएम. लक्षात? एवढं साधं सोपं आहे, हे असं लक्षात ठेवायचं. टियर्स ऑफ ओल्ड पीएम. कलम 246 मध्ये, कलम 246 हे लक्षात ठेवा. हे सुद्धा अधिकार विभागणीशी संबंधित असणारं कलम आहे भारताच्या राज्यघटनेतलं. संसद आणि राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्याचे विषय जे आहेत तर ते कलम 246 मध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला जर का विचारलं भारताच्या राज्यघटनेमध्ये किती ठिकाणी केंद्र आणि राज्य यांच्यातल्या अधिकार विभागणीची तरतूद करण्यात आलेली आहे तर ती 2 ठिकाणी करण्यात आलेली आहे. एक 7व्या परिशिष्टात आणि दुसरं आहे कलम 246 मध्ये. ओके, दॅट्स इट. हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, चलो. प्रश्न काय आहे? समवर्ती सूचीमध्ये, याला सर्कल करा. समावेश नाही म्हटले, नाही. कशाचा नाही ते आपल्याला सांगायचं आहे. करारनामे आहेत का? आहेत. जंगल, दिवाळखोरी आणि नादारी. बघा, करारनामे, जंगले, जकात, दिवाळखोरी आणि नादारी. आपल्याला काय विचारले की समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट नसणारा विषय आपल्याला शोधायचा आहे. तर जकात जो आहे तर तो समवर्ती सूचीमध्ये नसणारा विषय आहे. करारनामे आहेत, जंगली आहे, दिवाळखोरी आणि नादारी हे सुद्धा समवर्ती सूचित आहे. आता हा जंगलेचा जो विषय आहे तर तो 42वी घटना दुरुस्ती
1976 कशात आणला हा विषय जो आहे तर राज्यसूचीतनं तो विषय समवर्ती सूचीमध्ये आणलेला आहे. ओके, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक किती 3. पर्याय क्रमांक 3 म्हणजे हा जकात हा जो विषय आहे तर तो समवर्ती सूचीत नाही. आणि समवर्ती सूचीबद्दलची माहिती समवर्ती सूचीत विषय 47 होते, परंतु आता ती संख्या वाढून जी आहे तर ती 52 एवढी झालेली आहे. समजलं, आलं लक्षात. तर अशा रीतीनं हे 2023च्या कंबाईन ग्रुप बीच्या प्रश्नांचं विश्लेषण जे आहे तर इथं मी ते करून देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन्स असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके, बाकी अजून तुम्हाला काय माहिती हवी असेल किंवा काय बोलायचं असेल तर नेहमीच तुमच्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहे. आणि हे आपलं पॉलिटी PYQ पल्स नावाचं पुस्तक आहे. मागच्या 15 वर्षातील पॉलिटीच्या प्रश्नांचा अभ्यास करून म्हणजे 3000+ प्रश्नांना 1 लाईन स्वरूपात या पुस्तकात मांडलेलं आहे. राज्यसेवा पूर्व, कंबाईन गट ब आणि गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि जिथं जिथं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार तुम्हाला पॉलिटीचे प्रश्न विचारले जातात तर तिथं ते प्रश्नांच्या उत्तरासाठी एकमेव दर्जेदार संदर्भ स्रोत म्हणजे पॉलिटी PYQ पल्स हे पुस्तक सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे. हे पुस्तक विकत घ्या, वाचा आणि तुमचा रिव्ह्यूही सांगा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.